अनेक गोष्टी अशा आहेत की आयुर्वेदिक नजरेतून डोळ्याकडे बघताना त्या फार उपयुक्त आहेत डोळ्याच्या पेशंटसाठी. आणि आत्ता अनेक सर्जरीज ज्या होतात त्या आयुर्वेदिक शास्त्रानुसार पण केल्या जातात. तुम्हालाच नाही सगळ्यांना प्रश्न पडतो, आयुर्वेदात सर्जरी आहे का? अरे मुळात आयुर्वेदातच सर्जरी आहे. आयुर्वेदात जी पूर्वी केली जायची किंवा अजूनही होते ती सर्जरी जगतमान्य सगळा ENT सर्जन जगातला कोणता असो तो तीच करतोय. त्याच्यापेक्षा भारी टेक्निक नाही. डोळे चांगले होण्यासाठी पालेभाजी खा हा असं मोठा हे गैरसमज लहानपणापासून आहे. ऐकलंय. आयुर्वेदात काय बरं होणार आहे, काय बरं नाही होणार आहे, ज्याच्या नादी लागायचं नाही तेही सांगून ठेवले. नंबर रिव्हर्स करता येतो का आयुर्वेदिक ट्रीटमेंट्सनी जर लॅसिक करायचं नसेल तर, आणि नंबर कायमचा घालवताच येतो का? मुळात सॅलेड ही कन्सेप्टच आयुर्वेदात. तुम्ही डॉक्टर घरच्या घरी होता कशाला? जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही घ्या ना वैद्याचा सल्ला. तिरळेपणा हा जन्मजात असतो की काही कारणांमुळे तो अचानक येऊ शकतो? आहारशास्त्राबद्दल खरं सांगू का, फक्त आयुर्वेदिक वैद्यांनीच बोलावं. पापण्यांपासून नसांपर्यंत कोणत्याही पाठशी संबंधित विकार असेल तर तो अंधत्वापर्यंत घेऊन जातो. IT चा माणूस ॲव्हरेज 8-9 तास स्क्रीन समोर बसलेला असतो. आता हे धरून चालू आपण की त्याला स्क्रीन समोर बसण्याशिवाय पर्याय नाहीये. काय काय काळजी घेतली पाहिजे? जे हे आयुर्वेदाचं वापरतात तीच आयुर्वेदाला नावं ठेवतात. मूळव्याधीसाठी पावडर चालणार आहे, पण डोळ्यासाठी पावडरीने डोळा कुठं बरा होतो का? पूर्वी आम्हाला मोतीबिंदूचा पेशंट सर्जरीला धरून धरून आणावे लागत होते. आता 40च्या वयोगटातला माणूस सहज आला की बघतो अरे मोतीबिंदू झाले लगेच करून. वयानुसार आपण जे म्हणतो की दृष्टी थोडीशी वीक होत चालली, अधू होत चालली, तर हे सगळे अवयव होतं त्यांचं फंक्शनिंग थोडं कमी होत चालतं म्हणून होतं की त्याला अजून काय काय कारण असतं? उषपान म्हणजे सकाळी पाणी पिणं हा भयंकर प्रकार आहे. म्हणजे उषपान चांगलं की वाईट? सांगितलं जातं अजून की गाजराने दृष्टी सुधारते. तर यामध्ये कितपत तथ्य आहे? सकाळी उठल्यानंतरची जी लाळ आहे आपली ती डोळ्यात घातल्यानंतर तुमची दृष्टी सुधारते, यामध्ये कितपत सत्य आहे? आपल्याला काही लोकांचे नंबर घालवता येतात, काही लोकांची चष्म्याची वाढ पूर्ण थांबवता येते आणि काही लोकांची चष्म्याचे नंबर आपल्याला कमी करता येतात. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे, तुम्हाला माहितीच आहे, आरोग्याचं पत्र. या सिरीजला तुम्ही खूप उदंड प्रतिसाद देत आहात. एक नवीन आजार किंवा नवीन अवयवासंदर्भातली माहिती आणि त्या विषयावर बोलण्यासाठी त्यातले तज्ज्ञ डॉक्टर हे आरोग्याच्या पत्रात येत असतात आणि तुम्ही फार भरभरून प्रतिसाद देता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या आरोग्याच्या पत्राचा विषय आहे डोळा. आणि डोळा या विषयासंदर्भात बोलायला आले आहेत एक आयुर्वेदिक डॉक्टर, जे की डोळा या विषयातले तज्ज्ञ आहेत. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं की डोळा या विषयात बोलणारे आयुर्वेदिक डॉक्टर किंवा त्यात प्रॅक्टिस करणारे आयुर्वेदिक डॉक्टर, तेव्हा खरंच माझे डोळे खरं विस्फारले की अशा फील्डमधला डॉक्टर मी पहिल्यांदाच ऐकला. आणि जेव्हा मी त्यांच्याशी गप्पा मारल्या तेव्हा मला कळलं की अनेक गोष्टी अशा आहेत की आयुर्वेदिक नजरेतून डोळ्याकडे बघताना त्या फार उपयुक्त आहेत डोळ्याच्या पेशंटसाठी. आणि आत्ता अनेक सर्जरीज ज्या होतात त्या आयुर्वेदिक शास्त्रानुसार पण केल्या जातात, असे काही खूप खुलासे त्यांनी माझ्यासमोर केले. आणि त्यामुळे आज गप्पांना खूप मजा येणार आहे. आजचा विषय तसा जनरल प्रश्न आहेत डोळ्यासंदर्भातले, कुठला डोळ्यामधला एखादा अजून स्पेशल भाग घेऊन त्याच्यावर स्पेशल गप्पा असं काही नाही आहे. त्यामुळे खूप कामाचा विषय आहे, अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्यामुळे गप्पांना सुरुवात करूया. डोळे उघडे ठेवून शेवटपर्यंत हा भाग नक्की बघा. चला. डॉक्टर गडदे, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या गप्पांमध्ये. हा फार स्पेशल आमचा सेगमेंट आहे आरोग्याचं पत्र, आणि आज डोळा हा नाजूक विषय आपण घेऊन गप्पा मारणार आहोत. मी जसं इंट्रोमध्ये म्हटलं ना की डोळ्यांचे आयुर्वेदिक डॉक्टर असं मी पहिल्यांदाच ऐकलं. तर काय नक्की डोळ्यात म्हणजे डोळ्यासंदर्भात आयुर्वेदात लिहिलं आहे? मुळात काय, खरं तर लोकांचा गैरसमज आहे की आयुर्वेद म्हणजे की मूळव्याधानं मुतखडा. बरोबर. त्याच्या बाहेर लोक जातच नाहीत. म्हणजे मूळव्याध झालं की पहिल्यांदा आयुर्वेदवाला आठवतो, किंवा मुतखडा झाला तर, कारण मुतखडा वारंवार होतो आणि तो पाडायचा असतो. त्वचा विकारात कोणतं काम करते, केसांमध्ये काम करते, स्किनमध्ये काम करते, किडनीचं काम करते किंवा डोळ्याचं काम करते, हे लोकांच्या गावीच नसतं. आता थोडं आयुर्वेदाचा प्रसार झाला असं म्हणून की थोडं थोडं माहीत झालं की लोक त्याकडं कोणताही अवयवाचा मोठा आजार झाला की आधी कन्सल्ट आयुर्वेदवाल्याकडे करतायत, पण डोळ्यांच्या बाबतीत फार तसं होताना दिसत नाही. मुळात डोळा, मी दरवेळेला बऱ्याच व्याख्यानांमध्ये हे सांगत आले की आधुनिक शास्त्रानुसार डोळ्याच्या एकेका भागाशी संबंधित एक तज्ज्ञ बसलाय. बरं का. पण ट्रीटमेंट म्हणलं म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे काय आहे, खरं एखाद्या व्यक्तीला त्या आजारातनं मुक्ती देणं म्हणजे ट्रीटमेंट आहे. बरोबर. पण ते होताना दिसत नाही ना. म्हणजे ताप सर्दी खोकला आहे, तुम्ही 3 दिवसाची औषधं घेतलीत आणि तुम्ही सर्दी गेली म्हणजे ती ट्रीटमेंट झाली.
पण सर्दी तुम्ही मेंटेन करता म्हणजे ट्रीटमेंट नाही. आयुर्वेद काय करतं, तो आजार समूळ काढतं. ओके, पण कुठले कुठले मग आजार तुम्ही असे बघताय की त्याचा परिणाम डोळ्यावर दिसतोय, मात्र तो आजार डोळ्याचा नाहीये, आजार वेगळाच आहे? मुळात डोळ्यांचा विषय घेतला की कसं होतं, तुम्हाला तर गंमत सांगतो. म्हणजे एक नाकाची सर्जरी, रायनोप्लास्टी म्हणून एक सर्जरी सांगून ठेवली आयुर्वेदात. म्हणजे मुळात आयुर्वेदात आहे. आता जगत मान्य आहे त्या सर्जरीला. त्याच्या इतकी सुंदर सर्जरी आयुर्वेदात जी पूर्वी केली जायची किंवा अजूनही होते, ती सर्जरी जगतमान्य सगळा ENT सर्जन जगातला कोणता असो तो तीच करतोय. त्याच्यापेक्षा भारी टेक्निक नाही. आणि आपल्याकडं ते पूर्वी जो वैद्यकीय व्यवसाय न करणार आहे ती व्यक्ती म्हणजे लोक ती करायची. मग त्याचा परिणाम असा व्हायचा की तो म्हणजे कोणतंही टेक्निक नसताना तो करायचा आणि ते यशस्वी सर्जरी व्हायची. मग हे पुढं का नाही आलं, ह्याला सगळ्यात महत्वाचा राजाश्री हा खूप मोठा काउंट करतो. ज्या वेळेला तुम्हाला शासन दरबारी मान्यता असेल, ज्या वेळेला तुम्हाला त्याचा सपोर्ट असेल, हे लोकांपर्यंत सहज पोहोचवलं जातं आणि पोचलं जातं. गंमत अशी होते, जोपर्यंत म्हणजे आता तुम्ही आधुनिक शास्त्रानुसार बघायला लागता, ज्या वेळेला कोणतीही सर्जरी आहे किंवा कोणतीही गोष्ट आली, ही प्रूव्ह झाली किंवा नाही झाली हा विषय नसतो. ते मॉडर्न मेडिसिननं आले, फॉरेन कंट्रीतनं आले की ते ॲक्सेप्ट केलं जातं. आता आपले जे सर्जन आहेत, म्हणजे तुम्ही कोणत्याही मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये जा आधुनिक शास्त्राच्या, तिथे तुम्हाला सुश्रुतांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला दिसेलच. मूळ ओरिजिन ते आयुर्वेदिक आहे ना. म्हणजे आयुर्वेदात जे सर्जरीसाठी ऑप्थॅल्मासो ENTच्या बाबतीत जे इन्स्ट्रुमेंट सांगितले गेलेत, जे सुश्रुतांनी सांगितले गेलेत, तेच अजूनही वापरले जातात, फक्त नावं भिन्न आहेत. गंमत कशी आहे, आणि तीच लोक जे हे आयुर्वेदाचं वापरतात तीच आयुर्वेदाला नावं ठेवतात. ही किती मोठं हे आहे, म्हणजे दोष आहे. गंमत अशी येते ना, ह्याच्यात सगळं माहिती असताना, म्हणजे आयुर्वेदात सगळ्या सर्जरी आहेत. म्हणजे तुम्हालाच नाही, सगळ्यांना प्रश्न पडतो, आयुर्वेदात सर्जरी आहे का? अरे मुळात आयुर्वेदातच सर्जरी आहे. आयुर्वेदाचीच बघून सर्जरी, आयुर्वेदाच्या सर्जरी म्हणजे कॅट्रॅक्ट सर्जरी पासून, जशी मी तुम्हाला सांगितली रायनोप्लास्टी, सगळ्या सर्जरी पूर्वी केल्या जायच्या. तुम्ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, पूर्वी जी राजा राजवाड्यांचे जे युद्ध व्हायची, हात तुटला जायचा, पाय तुटला जायचा, कान तुटला जायचा, नाक तुटला जायचा, डोळ्याला मार लागायचा, हे त्या वेळेला. म्हणजे आता ह्या इमर्जन्सी सर्जरी सुद्धा त्यावेळेला अप्लाय केल्या जायच्या आणि त्या यशस्वी व्हायच्या. हे असताना सुद्धा आयुर्वेद मागं पडण्यामागचं कारण आपल्या लोकांचं म्हणजे अज्ञान ह्या अर्थे की आपण आयुर्वेद म्हटले की अंधश्रद्धा घेतो. म्हणजे अजूनही तुम्हाला सांगतो, एवढा नावारूपाला आलेला असताना सुद्धा काही लोक, अरे त्या पावडरीनं, त्या चूर्णानं काय होणार आहे तुमचं? म्हणजे जग पुढं गेलं, एवढे व्हॅक्सिन्स आलेले आहेत, आणि अमुक म्हणजे कोविडमध्ये कितीतरी वैद्य लोक आहेत, कितीतरी आयुर्वेदांना मानणारी लोक असे आहेत की त्यांनी कोविडची व्हॅक्सिन नाही घेतलेली, तरी ते सर्व्हाइव्ह झालेले आहेत, उलट चांगले आहेत, त्यानंतरचा इम्पॅक्ट खूप चांगला आहे. हे करणारा क्लास वेगळा आणि हे न मानणारा क्लास वेगळा. अजूनही म्हणजे मूळव्याधीसाठी पावडर चालणार आहे, पण डोळ्यासाठी पावडरीने डोळा कुठं बरा होतो का? हा असा समज असणाऱ्या लोकांचा खूप मेजर आहे, आणि त्याच्यामुळं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खरं हा विषय फार महत्त्वाचा. म्हणजे मेंटल ब्लॉक बसला येतो. म्हणजे मला पण म्हणूनच मी ते डोळे विस्फारले मागाशी जे म्हटलं ना, की डोळ्याचे आयुर्वेदिक डॉक्टर. मुळात आयुर्वेदातल्या वैद्यांना, म्हणजे जे आयुर्वेदात BMS नंतर MS झाली, त्यांना तर महाराष्ट्रात कधीपासूनची सर्जरीची परमिशन आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशन तर केव्हापासूनच करता येतं. टेरिजियम आहे, मोतीबिंदू आहे, किरकोळ गोष्टी, म्हणजे ह्या सर्जरी आयुर्वेदात होतात आणि त्या चालूच आहेत, त्या पूर्वीपासून होत्या. पण मग आयुर्वेदात बाकीच्या सर्जरी होतात का? मुळात त्या सर्जरींची गरज आहे का, इथूनच सुरुवात आहे. जर जसं मी सांगतोय की रेटिनल डिटॅचमेंट आहे, म्हणजे वेगवेगळे आजारपण आहेत ज्याच्यात म्हणजे पडद्या आणि पडद्याशी निगडीत ज्या सर्जरी आहेत त्या गरजेच्या आहेत का, किंवा त्या सर्जरीशिवाय जिथं गरज आहे तिथं आयुर्वेद सर्जरी सजेस्ट करतो आणि त्या करतोही. पण अननेसेसरी जिथं गरज नसताना औषध उपचारानं पंचकर्मानं जर गरज होत, म्हणजे एखादा आजार बरा होत असेल तर तो आपण करतो. आणि पडद्याच्या बऱ्याचशा आजारात सर्जरी न करता आयुर्वेदात त्याची खूप सुंदर ट्रीटमेंट केली जाते आणि त्यांचा डोळा किंवा अंधत्व टाळता येऊ शकतं. त्यामुळे जिथं शक्य आहे, जिथं गरज आहे तिथं सर्जरी, आणि जिथं गरज नाही तिथं फक्त औषध उपचार आणि पंचकर्म ह्यानं ते रिकवर करणं आणि बरं करणं हे आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येऊ शकतं. अच्छा, थोडं आता जनरल डोळ्यावर येऊया आपण. थोडं डोळ्याचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे मला, कारण मी शाळेत असताना 8वी-9वीला बायोलॉजीच्या विषयात जेवढा होता त्यानंतर माझा ॲब्सोल्युटली संबंध संपला आहे. त्यामुळे डोळा नक्की कसा असतो? जसं आपण बघतो डोळ्याचे वेगवेगळे भाग आहेत. आयुर्वेदानुसार खरं तर पटलं सांगितलेत. म्हणजे आयुर्वेदात काळा बुबुळ वेगळा, पांढरा बुबुळ वेगळा, असं हे करण्यापेक्षा आयुर्वेदात
क्रियांच्या हिशोबाने विचार केला जातो पटलं सांगितलेत. म्हणजे आयुर्वेदात काळा बुबुळ सांगितला नाही अशातला भाग नाही, तो पार्ट डोळ्याचा सांगून ठेवला, त्याचे डायमेन्शन सांगून ठेवले. पण आयुर्वेदात पटलाला महत्व आहे. म्हणजे पटल काय काय ही कन्सेप्ट आहे समजावून सांगणे कठीण आहे. पण जनरली लोकांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर काळा बुबुळ आहे, पांढरा बुबुळ आहे, त्याच्या बॅक साईडला जी एक गॅप असते त्यानंतर लेन्स असते, त्याच्या मागं जसं नारळ असतो, नारळाच्या आत पाणी असतं, तसं नारळाच्या आत जसं पाणी असतं तसं आत एक व्हिट्रस जेली असते, त्याच्या मागच्या भागात जो असतो तो पडदा असतो आणि त्या पडद्याला अटॅच असते जी नस जी मेंदूकडे जाणारी असते. ह्याच्यातला कोणता भाग महत्वाचा तर डोळ्याचा असा कोणताही भाग नाही जो महत्वाचा नाही. म्हणजे मी हे तुम्हाला फार खात्रीशीररित्या सांगतो, म्हणजे पापण्यांपासून नसांपर्यंत, म्हणजे हा असं इतर अवयवांच्या बाबतीत होत नाही, पापण्यांपासून नसांपर्यंत कोणत्याही पार्टशी संबंधित विकार असेल तर तो अंधत्वापर्यंत घेऊन जातो. म्हणजे डोळ्याच्या कोणत्याही विकाराला इतकं लाईटली घेऊन चालत नाही. म्हणजे पापण्यांचा आजार झाला, तो काळ्या बुबुळाचा होऊ दे, तो पांढऱ्या बुबुळाचा होऊ दे, तो लेन्सचा होऊ दे, तो आतल्या व्हिट्रस जेलीचा होऊ दे, ॲक्युअस ह्युमरचा होऊ दे, पडद्याचा होऊ दे किंवा नसांचा होऊ दे, कशाचे आजार होऊ दे, एक तो ठराविक काळात बरा नाही केला गेला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं की डोळा गेला. हा, आणि आता दिसण्यासाठी महत्वाचा काळा बुबुळ आहे. डायरेक्ट ॲक्च्युअल दिसण्यासाठी जी गोष्ट महत्वाची असते ते काळा बुबुळ, लेन्स, आतली व्हिट्रस जेली, पडदा आणि नसा, हा जो एक लाईनीत येणारा पार्ट आहे, हे डोळ्यातले जे भाग आहेत ते दिसण्यासाठी फार महत्वाचे आहेत. ह्याच्यातला एक जरी भाग खराब झाला कोणताही, मग तो काळा बुबुळ असू दे, ती लेन्स असू दे, आतली व्हिट्रस जेली असू दे, पडदा असू दे किंवा नस, ह्या कोणत्याही पार्टमध्ये एका ठिकाणी जरी बाधा आली ना तर मात्र डोळा कायमचा खराब होतो, अंधत्व येतो. ओके, कुठल्या कुठल्या भागाचं काय काय फंक्शन आहे थोडं? जसे फॉर एक्झाम्पल म्हणजे काळा बुबुळ जो आहे तो ट्रान्सपरंट आहे, तो फक्त काय करतो, म्हणजे लाईट प्रकाश करून ते पास करायचं काम करतो. सेम लेन्सच्या बाबतीत आहे, लेन्स स्वतःहून म्हणजे प्रकाश अंधार आहे की प्रकाश आहे त्यानुसार त्याचे आकुंचन प्रसरण होतं आणि ते रेज किती पाठवायचे ते काम करतं, लेन्स पास करत असते. व्हिट्रस जेली डोळ्याला शेप देतं, आतली ती जेली आहे ते डोळ्याचा शेप मेंटेन करायचं काम करतं, त्यातलं ती जेली काढली तर डोळा श्रंक व्हायला लागतो. पडदा इमेज तयार करतं, म्हणजे पडद्यावरती जे आहे जे प्रकाश किरण जातात ते पडद्यावरती पडतात, ती इमेज फॉर्म होते आणि ते मेंदूकडे घेऊन जायचं काम, जिथं ती खरं तर कळणार आहे वस्तू काय आहे हे घेऊन जायचं काम हे नासा करत असतात. अच्छा, ओके. आणि वयानुसार आपण जे म्हणतो की दृष्टी थोडीशी वीक होत चालली, अधू होत चालली, तर हे सगळे अवयव होतं त्यांचं फंक्शनिंग थोडं कमी होत चालतं म्हणून होतं की त्याला अजून काय काय करणार? खरं तर फार चांगला प्रश्न आहे. वयोमानानं झीज होणं हा प्रकार वेगळा आहे. कसं होतं, म्हातारपण जे आहे ना ते अचानक 50शीला झालं आणि दुसऱ्या दिवशी उठला आणि म्हातारा झाला असं नाही होत. एका वयाच्या स्टेज नंतर ते चालू होतं. म्हणजे आता काय होतं, आता भारत आपला जो हिंदुस्थान आहे हा उष्णकटिबंध देश आहे, हिथं राहणं खाणं पिणं ह्याच्या सवयी एक विविध ठरलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रात बाळंतिणीला शेक शेगडी केली जाते, गुटी दिली जाते बाळाला, बरोबर आहे? बरोबर. तर ती जी गुटीचा टोला, जी ती ताकद आहे ना, वय वर्ष 25 पर्यंत वाढीसाठी उपयोगी पडते. जे साठतं म्हणजे सगळं बोन ऑसिफिकेशन जनरली कुठंपर्यंत कंप्लीट होतं, 18 ते 21 वयोगटापर्यंत बोन ऑसिफिकेशन कंप्लीट होतं. म्हणतो ना आपण वाढत्या वयाला खा 4 वेळेला, का? कारण हाडांची वाढ चांगली होते. एकदा बोन ऑसिफिकेशन कंप्लीट झालं की मग तो धातू परिपूर्ण झालेला असून मग ते युटिलाइज शरीर करतं. ते कधीपर्यंत होतं? ते 35 पर्यंत. खरी म्हातारपणाची सुरुवात ही 35 नंतर सुरुवात होते. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे, ती सुरुवात होऊ द्यायची आहे की नाही. तुमचं चांगलं राहणं खाणं पिणं व्यवस्थित ठेवलं तर ते कदाचित तुमचं 35च्या ऐवजी 85ला होईल, 50ला होईल, 55ला होईल. पण जनरली आत्ताच्या लाईफस्टाईलनुसार ते 35च्या आसपास चालू होतं. म्हणून चष्मा तो 40ला लागतो. आपण म्हणताना 40शीचा चष्मा म्हणतो. बरोबर. 40शीचा चष्मा म्हणजे काय? डोळा श्रंक झालाय, डोळा म्हणजे डोळ्याची लांबी कमी झाली, ही म्हणजे 40शीची चष्मा. ही जी झीज आहे म्हणजे शरीर सुरकुतलेलं होणं, शरीर श्रंक व्हायला लागणं, हे वयोमानानं परिणाम येतो. तसा आपण जनरली काय म्हणतो, 80 वर्षाचा माणूस आहे त्याला ऐकायला कमी येते, अरे वय झाले. अरे 90 वर्षाचा माणूस आहे त्याला वयोमानानं दिसायला कमी झाले. म्हणजे नेमकं काय त्याला म्हणायचं एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन. म्हणजे जशी सांध्यांची झीज होते, जसं मी म्हटलं की 18 ते 21 वयोगटापर्यंत हाडांची वाढ होते, तसा 35 नंतर शरीराचा क्षय व्हायला चालू होतो. तो क्षय व्हायला लागला तर तो शरीराचा सांध्यांचा होतो, हाडांचा होतो, शरीराचा होतो, तसा पडद्याचाही होतो. पडदा झिजायला लागतो, त्याला म्हणायचं एज रिलेटेड म्हणजे वयोमानानं होणारा मॅक्युला म्हणजे पडद्यावरचा एक पार्ट आहे, त्याची झीज होते, त्याचं डिजनरेशन होतं आणि दिसणं कमी व्हायला लागतं. आणि हे जर वेळीच म्हणजे तुमचं हा महत्वाचा पार्ट जो होतो ना, हा कुणाकुणाला होतो? सगळ्यांना होतो का? सगळ्यांना नाही होत. म्हणजे आपण बघितलं आपल्या आजी आजोबा होते 80व्या वर्षी 90व्या वर्षी म्हणून आपण म्हणजे छाती टोकपणे सांगतो की नाही सुई दोरा ओला जायचा. तो का? तो ओला याच्यासाठी जायचा त्या वेळेला त्यांना मोतबिंदू होत नव्हता आणि त्यावेळेला पडद्याची झीजही होत नव्हती, कारण त्यांची लाईफस्टाईल काउंट करत होती. अलग लक्षात. त्यामुळे वयोमानाने येणारा पार्ट म्हणजे पडद्याची झीज. बरं. आणि काय काय फॅक्टर्स आहेत हे झीज वाढवणारे?
झीज वाढवणारे म्हणजे सगळ्यात वाईट म्हणजे दिनचर्या. म्हणजे कसं होतं, मला माझ्याकडे येणारा IT फील्डमधला क्लास आहे. मी दरवेळेला बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगत आलो आहे की शिक्षणानं शहाणं व्हायच्या ऐवजी अर्धवटपणा वाढला आहे. म्हणजे काय, खरं काय होतं, ही जी शिकलेली मंडळी आहेत ना, ही कोणतीही परंपरेनं आलेली गोष्ट अंधश्रद्धा म्हणून सोडून देतात, नाकारतात डायरेक्ट. डायरेक्ट उडून जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुटीचं घ्या किंवा काजळाचं घ्या, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या हे उडवून लावतात. त्यांना जे पाहिजे ना तेच केलं जातं. आता ह्याच्यात त्यांना जर सांगायला लागलो, अरे तुम्ही रात्री जागरण करू नका, तर मला म्हणजे माझ्याकडे बऱ्याचसा येणारा IT मधला क्लास मला सांगतो, नाही डॉक्टर आम्ही 8 तास झोप कंप्लीट करतो. अरे तू 8 नाही 10 तास झोप कंप्लीट कर, तासांवर डिपेंड नाही. आलं का लक्षात? तुमची झोप कोणत्या वेळी होते हे काउंट करतं ना. म्हणजे सूर्योदयापूर्वी जेवण होणं अपेक्षित आहे. तुम्ही 2दा जेवताय मला सांगताय, हे चुकीचं आहे. जर सूर्योदयापूर्वी रात्रीचं आणि त्याच्या अगोदर 6 ते 8 सकाळचं जेवण होणं ही वेळ काउंट करते. म्हणजे तुम्ही रात्री वेळेत झोपून पहाटे लवकर उतरत असाल तर गोष्ट वेगळी, पण रात्री 2ला झोपून सकाळी 10ला उठताय आणि मला तुम्ही सांगताय मी 8 तास झोपते, त्यामुळे माझी मी कंप्लीट करतो. हेल्दी फूडच्या नावाखाली, हेल्दी फूड म्हणजे काय ह्यांचं असतं, चांगल्या पॉश हॉटेलमध्ये जाऊन पॉश खाणं. म्हणजे तो घाणेरडा ब्रेड म्हणजे त्यांना हेल्दी वाटतो. म्हणजे हेल्दी फूडच्या नावाखाली काही खाणं. आता ड्रॅगन फ्रूट नावाचा एक प्रकार आलाय जो खाल्ला जातो, तो भयंकर शरीराला बाधा करणार आहे. काय सांगता? मी खूप खातो. नाही, भयंकर बाधा करतो. काय काय होतं त्याने? होतं काय, मुळात हे लिव्हरवर ऍक्ट करणारी फळं आहेत. बरं. तर फळं खावीत का नाही? नक्की खावीत. मी बऱ्याच वेळेला हे सांगतो की तुम्ही आता सिने तारिका बघता, स्टार्स बघता, मॅक्झिमम लोक कॅन्सरनं जातात, बरोबर नाही? काही क्रिकेटर आहेत, मी आता नावं नाही घेत, हजारो रुपयांचे एक बिस्लरी म्हणजे ते पाण्याची बाटली पिणारी लोक आहेत. आलं का लक्षात? हे करावं की नाही करावं, हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. मी हे का जबाबदारीनं बोलतोय बघा, ज्या वेळेला कोणतंही फळ ते फॉरेन कंट्रीत पाठवायचं असेल तर त्याला ते मेंटेन केलं जातं. कोणी ओळखी बाळखीचा शेतकरी असेल तर द्राक्ष बागायतदार आणि टोमॅटो शेतकरी करणारे आहेत ना, त्यांच्याशी बोला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द्राक्ष बागायतदार स्वतःसाठी खाण्यासाठी एक कोपरा राखीव ठेवतात ज्याच्या औषध नाहीत मारत. हो, ते फक्त स्वतःच्या फॅमिलीसाठी. एक्झॅक्ट. मग त्याच्यात ती डागाळलेली असली तरी चालतील. द्राक्ष 1 दिवसा आड तुम्हाला औषध मारावं लागतं. अक्षरशः औषधांमध्ये द्राक्षे डीप करावी लागतात. जर टोमॅटोवरती एवढी औषधांची फवारणी असते की काय विचारायची सोय नाही. हे असताना सुद्धा त्याच्यावर डाग पडतात आणि क्वालिटी खराब येते. फॉरेन कंट्रीत एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असतो ना, तो फार काळजीपूर्वक मेंटेन केला जातो. भयंकर केमिकल वापरली जातात, तरच ते मोठ्या आकारानं होतात आणि तरीच ते सुंदर दिसतात. आणि ही सगळी लोक ते खातात. जे ही लोक खाल्ली जातं ना, की केमिकलचा अतिरेक वापर व्हायला लागला की लिव्हरवरती, रक्तावरती त्याचा परिणाम होतो आणि मग कॅन्सरसारखे मोठे डिसीज मागे लागतात. ह्याचा सांगायचा मुद्दा, हे आपण इंडियन म्हणजे गावाकडे अजूनही तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा सफरचंद 11वीला खाल्लं. म्हणजे लोकांना सांगितलं तर पटत नाही. ह्याचं कारण का, आपल्याकडे पद्धत काय, गेले पेरूच्या झाडावर चढलं, पेरू काढला, खाल्लं. गावात केळी मिळते, केळी खाल्ली. जे गावात मिळते ते खा, किंवा पाहुणा आला तर तोही फळ आणताना केळीच आणायचा. हो, तो कधी सफरचंद आणत नव्हता ना. आणि मग हे बाधत नव्हतं. आलं लक्षात? आता काय होते, आपण स्टेटस सिम्बॉल चांगला झालेला आहे. गावाकडे तुम्ही कंपॅरिझन करायला लागलात ना, शहरी आणि गावाकडची पोरं, तर गावाकडे खायला मान देतो या लोकांचे. म्हणजे बदाम, काजू, पिस्ता तर लांबची गोष्ट. म्हणजे आमच्याकडं दिवाळीलाच शिऱ्यात किंवा गोडात कुठं तर मनुका खायला मिळायचा. आता घरात ना किराणासारखा ना बदाम, काजू, पिस्ता भरला जातो आणि मग ह्याचा अतिरेक सेवन. म्हणजे हे होतं का नाही, ह्याचा परिणाम काय आहे, खाल्लं पाहिजे का नको हे चुकीचं नाही, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं खाताय. तो कोल्हापूरला तालमीत लोक घालताना तो त्याला 2-3 तास मजबूत व्यायाम करून मग तो काजू, बदाम, पिस्ता खातो, मग केळी खातो, मग 2-2 लिटर दूध पितो. आपली पोरं मोबाईल पुढे 4 तास बसतात आणि त्यांच्या पुढे वाटीभर तुम्ही फरसाण ठेवल्यासारखं तुम्ही ड्रायफ्रुट्स ठेवता. मग त्याच्या आतड्यात जंत होईना, आतड्याची ताकद खराब होईना, तर दुसरं काय होणार. म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत पण त्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही करताय, त्याचा परिणाम शरीरावरती तर येतोच आहे आणि पर्यायानं डोळ्यावरती येतो. आणि हेच कारण आहे. म्हणजे पूर्वी कॅट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला आता गंमत सांगतो, पूर्वी आम्हाला मोतीबिंदूचा पेशंट सर्जरीला धरून धरून आणावे लागत होते. आता 40च्या वयोगटातला माणूस सहज आला की बघतो अरे मोतीबिंदू झाले, लगेच करून घ्या. म्हणजे एवढं प्रमाण वाढले. हे काय म्हणजे तुमची लाईफस्टाईल हा सगळ्यात मेजर इश्यू हा तुमच्या म्हणजे डोळ्याचाच नाही, कोणतेही आजार येण्यामागचं सगळ्यात मोठं कारण तुमचं लाईफस्टाईल आहे. खाण्याच्या चांगल्या सवयी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या चुकीच्या पद्धतीनं करणं हे त्याचं मूळ कारण आहे. ओके,
फार विस्तृत माहिती तुम्ही देताय. पण आता मला बेसिक सवयींवर यायचं आहे, चुकीच्या असतील किंवा बरोबर असतील, ज्या डोळ्याच्या संदर्भातल्या आहेत त्याच्यावरचे आम्हाला मिसकन्सेप्शन दूर करून हवे आहेत तुमच्याकडून. की तुम्ही म्हणालात मगाशी IT चा उल्लेख केला. IT चा माणूस ॲव्हरेज 8-9 तास स्क्रीनसमोर बसलेला अगदी असतो. बरोबर. काय काय परिणाम होतो आता हे धरून चालू आपण की त्याला स्क्रीन समोर बसण्याशिवाय पर्याय नाहीये. अगदी. काय काय काळजी घेतली पाहिजे? जसं म्हणजे आणि हा एक खरं आहे, आता व्यवसायाचं स्वरूपच असं बदललंय. अगदी. जर मी म्हटलं एखादा आजार येतोय आणि तो व्यवसाय सोडा तर शक्य नाही. इनफॅक्ट आपला पॉडकास्ट पण स्क्रीनवरच बघणार अगदी आहे. अगदी अगदी बरोबर. म्हणजे जर मी म्हटलं IT फील्डमधला जो तो IT शिक्षण झालंय त्याचं उपजीविकेचं साधन असते आणि मी म्हटलं तुझा डोळा खराब होतोय तू काम सोड, तर तो डॉक्टर सोडेल, तो व्यवसाय नाही काम सोडणार. नाही सोडणार. शक्य नाही. शक्य म्हणून काय आहे, कसं आहे, आयुर्वेदात सांगून ठेवलेल्या काही गोष्टी आहेत. म्हणजे प्रश्नच फार सुंदर आहे हा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आयुर्वेदानुसार सगळ्यात छान व्यवसाय कोणता हो, किंवा असा कोणता पेशा आहे ज्याच्यात आमच्या हिशोबाने छान आहे, हां तर तो शिक्षक पेशा. बरं. हां, मग हे का? हां तर तुम्ही बघा, कधी त्यांना 12 आणि 1 वाजेपर्यंत पेपर चेक करायची गरज नाही. हां. त्यांची कामाची वेळ 10 ते 5 किंवा सकाळी असेल हां. 8 ते 2. कधीही लेट नाईट त्यांचं जागरण म्हणजे काम नाही त्यांचं. 10 ते 5 आयडियल वेळ आहे. आयुष्यभर जेवणाची घंटा जी आहे ना ती फिक्स ठरलेली असते. जेवणाचे पदार्थ ठरलेले असतात. त्यांना विद्यार्थ्यांपुढे आदर्श राहायचं आहे, त्यामुळे त्यांचं राहणं खाणं पिणं सगळं व्यवस्थित असतं. कधी एखादा म्हणजे अपवादात्मक असेल पण कुठला तर शिक्षक दारू पिऊन पडला असं फारसं दिसत नाही. म्हणजे त्यांना कुठली व्यसनाधीनता नसते. टाईम टू टाईम जेवण आहे, टाईम टू टाईम झोप आहे, पण तरीसुद्धा विकार त्यांना जास्त आहेत. बरं का? म्हणजे आता गंमत मग म्हणाल, अरे म्हणजे विचारताना मला विचारतात ना, तुम्ही सांगताना आम्ही तुमचे व्याख्यान ऐकून आलो, मी नॉनव्हेज खात नाही, मी बाहेरचं खात नाही, मी झोपत नाही लेट, तरी मला शुगर कशी? हीच आयुर्वेदाचे वैविध्य आहे निदानाच्या बाबतीत. आता गंमत सांगतो, बल, वर्ण, स्मृती आणि क्रिया. बल म्हणजे ताकद, वर्ण म्हणजे दिसणं, स्मृती म्हणजे स्मृती, क्रिया म्हणजे आपण जे करतोय त्या क्रिया. हे काम जे आहे ना ते उदान वायूचं आहे. म्हणजे असं पित्ताचे जसे प्रकार आहेत त्याचे आपण आता पूजा करताना प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा म्हणतो. उदानायन समानाय हे 5 वाताचे प्रकार आहेत. आलं लक्षात? तर त्याच्यातलं उदानाचं काम आहे ते. जो माणूस सततचं बोलतोय तो व्यवसायाचा परिणाम त्या शरीरावरती होतो, वात प्रकोप होतो. उदान सततचं काम आहे ना ते. म्हणजे सायकल चालवणं व्यायाम म्हणून शायनिंग म्हणून छान आहे, बरोबर. पण जो माणूस 40 किलोमीटर रोज सायकल चालवतो त्याला तो व्यायाम नाही होत. त्याचा तो वर्षानुवर्ष चालवायला आला की त्याचे गुडघे झिजायला लागणार आहेत. मी काय म्हणतो लक्षात आलं? तसं बोलणं ज्याला 3, 4, 5, 6 तास जर बोलणं असेल तर तो उदानाचा प्रकोप आहे, वाताचा प्रकोप आहे. वात प्रकोपामुळे त्या व्यक्तीला हायपरटेन्शन येणार आहे, शुगर येणार आहे, कोठ्याशी संबंधित आजारपण येणार आहे, सांध्यांशी संबंधित आजार येणार आहे आणि विस्मृतीसारखी विकारी मागं लागणार आहेत. मग आता ह्या माणसाला काय औषधं द्यायची गरज नाही हो, गरज नाही औषधाची. जर शिक्षकी पेशा आहे, त्याला काहीतरी कुरबुरी चालू झालीत आणि एखाद्या वैद्याला दाखवलं, तो वैद्य काय सांगेल ट्रीटमेंट? औषध नाही सांगणार. त्याला एवढं सांगेल की सर तुम्ही आठवड्यातनं 2दा फक्त तेल लावा. म्हणजे अंगाला तेल लावणं हे त्या औषध त्या व्यक्तीचं ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंट म्हणजे काय? अभ्यंग हे वात शमन करतं. अंगाला तेल लावायला लागलात ना तर जो शरीरात वात प्रकोप होतो तो कमी व्हायला लागतो किंवा तो जातो. म्हणजे जसं आपण पालेभाजी आठवड्यातनं एकदा का खावी? घाणेरडं सगळं खाल्लंय, ते साठले आणि ते बाहेर नाही गेलेलं, फायबर्स खाल्ले तर निघून जातं, पोट छान साफ होतं. तसं तुम्ही अतिरेक केलाय बोलायचा आठवडाभर, मग तुम्ही जर तेल लावायला लागला तर तुमच्या अंगाला विकार शिवणार नाही. तसं IT फील्डमध्ये जर तुमचं कॉम्प्युटर वर्क असेल तर तुम्हाला आजार झाल्यावर ट्रीटमेंट घ्यायला कोणी सांगितली? ते यूच नाही म्हणून मॅनेज करता येणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय? IT फील्डमधल्या लोकांना जर 100 एखाद्या कंपनीत काम करणारे लोक आहेत तर त्यांना सगळ्याच्या सगळ्या लोकांना ड्राय सिंड्रोम नाही बसत. 100 लोक काम करतात त्यातले 20-25 लोकांना बसेल. मग 80 लोकांना का बसत नाही आणि त्या 20-25 लोकांनाच का बसतो? तर ह्याचं कारण आहे कोठ्यातले दोष. मग परत आपण दिनचर्याकडे आलो. म्हणजे तो झोपतोय कितीला, खातोय किती. म्हणजे आता IT फील्डमध्ये काम करणारे व्यक्ती आहे, कॉफीचा ग्लास घेऊन ठेवला, एका बाजूला चिप्स ठेवलेत, मध्येच कुठलं तर सँडविच खातोय, हे जर करत असेल तर त्याला ते लवकर होणार आहे. जर तुम्हाला तो व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला ह्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुमची दिनचर्या छान पाहिजे, 2 वेळा जेवण केलं पाहिजे, रात्री लवकर झोपलं पाहिजे. बरं तेही नाही होत आहे तुमचं. म्हणजे तुमचं सपोज आता कामाचं शेड्यूल आहे की जनरली असं होतं. म्हणजे मी बाहेर गेल्यानंतर मला दुबईत गेल्यानंतर मला कळालं की ते 5, 5:30, 6च्या पुढे काम नाही करत. म्हणजे जसं आपल्या बँकांमध्ये आता होतं की कॉम्प्युटर शटडाऊन, तसं त्या कंपनीमध्ये ते सगळं शटडाऊन होतं. आणि आपल्याकडे मात्र 6ला बंद करतात, पण आपल्याकडे मात्र 6 नंतर ह्यांचं काम चालू होतं. म्हणजे आपली लोक आपली प्रकृती बघत नाहीत, ते लोक मात्र व्यवस्थित बघतात. पण आता त्याला पर्याय नाही. तुम्ही रात्री काम करताय तर मग त्यालाही पर्याय आहे ना. मग त्याला आजार येऊपर्यंत वाट बघण्यापेक्षा
तेच जर तुमच्या वैद्याला नाडी दाखवली, तुमची प्रकृती कोणती आहे, वाताची आहे, पित्ताची आहे, कफाची आहे, ह्याच्यासोबत तुमचे विकार कोणते आहेत हे बघून मग तुमची सांगड घालता येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं लागलं, तुम्हाला पित्ताचा त्रास होतोय आणि डोळे कोरडे पडतात, तर ह्याला मेंटेन करण्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणात फक्त तूप साखर जरी ठेवायला लागलात तरी त्या व्यक्तीला पित्ताचा उद्रेक नाही ना होणार आहे. अभ्यंग एका बाजूला ठेवते, स्नेह म्हणजे अंगाला तेल एका बाजूला लावते, रात्रीच्या जेवणात तूप साखर ठेवते आणि आठवड्यात एकदा एरंड तेल घेतोय. ह्या गोष्टी केल्या तर तुमच्या IT फील्डमधल्या लोकांना सुद्धा पोटाचे विकार येणार नाही, ड्राय सिंड्रोम होणार नाही आणि त्याचे पुढचे कॉम्प्लिकेशन टळणार आहेत. पण हे आधी करणं अपेक्षित आहे, हे नंतर नाही. मग नंतर ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळेला तो एक विकार घेऊन येता, ड्राय सिंड्रोम घेऊन येता आणि मग त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला तुम्हाला काही काळापुरतं का होईना तुम्हाला तो व्यवसाय थांबवावा लागतो. ती जर वेळ यायची नसेल तर मात्र योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने निदान करून जर ट्रीटमेंट केली गेली किंवा तुम्ही दाखवून कमीत कमी प्रिव्हेन्शन म्हणून काही प्रयत्न केले गेले तर मग विकारच येणार नाही. त्यामुळे व्यवसाय बंद करायची गरज नाही, आपल्याला दिनचर्यात थोडे बदल करण्याची गरज आहे. ओके. आणि स्क्रीन समोर काम करताना आजकाल अँटी ग्लेअर म्हणा किंवा त्या काचेवर एक वेगळा लेअर लावून ते चष्मे वापरले, ते किती बेनिफिशियल? बरोबर, ते बेनिफिशियल आहेच, पण त्यानं 100% त्याचा नलिफाय होता असं होत नाही. मॅक्झिमम 70-80% आपल्याला त्याचा परिणाम घालवता येतो. म्हणजे एखाद्याला जर खूप पित्ताचा त्रासच असेल तर एवढं करून सुद्धा त्याला ड्राय बसतोच. मग अशा वेळेला मात्र सगळ्यात सोपा उपाय सांगतो, दर 45 मिनिटं ते 1 तासानं ब्रेक घ्यावा. ज्याचं 3 तासापेक्षा वर काम आहे त्यानं 45 मिनिटं ते 1 तासानं ब्रेक घ्यावा, थंड पाण्याने डोळे धुवावेत आणि परत बसावं. एवढा जरी केलं आयुष्यभर त्या माणसानं, आता तोही त्याला त्रास वाटत असेल तर डोळे धुणे, तर त्याला कुणीच काही करू शकत नाही. त्यानं डोळे जरी धुतले 1 तासानं फक्त तरी डोळ्यातले दोष, ते 1 तास केलेल्या कामाचा परिणाम आपल्याला नलिफाय करता येतो. आता त्या ती परत गंमत काय होते, डोळे धुवून म्हणून सांगितलं की डोळे धुणं हे आरोग्यासाठी महत्वाचं आहे हे न बघता त्याच्यात ही शायनिंग बघितली जाते. म्हणजे स्टाईल असते त्याच्यात, म्हणजे बेसिनमध्ये उभा राहतील आणि ओंजळीत पाणी घेऊन चेहऱ्यावर मारलं जाईल. तर ही पद्धत नाही आहे. ओंजळीत पाणी घेऊन त्यात डोळे डीप करायचे आणि त्यात ब्लिंकिंग करायचं आहे. लोक काय करतात, डोळे बंद करतात आणि डोळ्यावरती फपकारे मारतात पाण्याचे. आणि ते बऱ्याच वेळेला जर एखाद्याचा पडदा म्हणजे हाय मायोपिक पेशंट असेल, म्हणजे मोठा नंबर असेल आणि त्याचा पडदा म्हणजे नाजूक झाला असेल, 10, 11, 12 नंबर असेल आणि पडदा फार थिन आहे, अशा लोकांनी डोळ्यावरती पाण्याचे जोरात फपकारे मारले तर रेटिनल डिटॅचमेंट म्हणजे पडदा फाटतो इतका मेजर इम्पॅक्ट येतो. म्हणजे त्यामुळे तेही टेक्निक फार महत्वाचं आहे ना. सिंपल गोष्ट आहे, ओंजळीत पाणी घेऊन, तेही नसेल आय वॉश बाजारात सर्जिकलच्या दुकानात मिळतात, ते घेऊन त्यात पाणी घ्यायचं आणि त्यात डोळ्यांची ब्लिंकिंग करायची. एवढं जरी केलं तरी तुम्हाला ड्राय सिंड्रोम सारखे मोठे विकार येत नाहीत. एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. ओके. मध्ये तर ट्रेंड निघाला होता धबधब्याखाली उभं राहून तो डोळा उघडा करून त्याच्याकडे बघायचं, म्हणजे ते तर जास्त नाही ना, अतिशय धोकादायक ना. म्हणजे तुम्हाला साधा विचार करा, पाण्याच्या फपकाऱ्यानं जर पडदा फाटत असेल तर धबधब्याच्या पाण्यानं काय होईल? बरोबर. ओके. आता काळजीचा विषय काढलाच आहे तुम्ही, तर मला डोळ्याची ओव्हरऑल काळजी, डोळ्याची पूर्ण एका दिवसातली काळजी, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काय काय केलं पाहिजे आणि अशा काही गोष्टी ज्या आठवड्यातून एकदा तरी केल्या पाहिजे, मग काही डोळ्यात आय ड्रॉप घालणं असेल किंवा तसं काही. अगदी वा, छान प्रश्न आहे. कसं होतं, आपण जसं मी मगाशी 1-2दा उल्लेख केला की पालेभाजी आठवड्यात एकदा खावी. बरं, सगळ्यांनी खावी का? नाही. ज्यांना डोळ्याचे विकार आहे त्यांनी ते नाही खाल्ली पाहिजे. म्हणजे आता बऱ्याचदा आधुनिक आहारशास्त्राबद्दल खरं सांगू का, फक्त आयुर्वेदिक वैद्यांनीच बोलावं. ह्याचं कारण काय, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व म्हणजे त्याचं काय होतं ना, त्याचं वर्णन आहे. म्हणजे उगच कोणतरी उठले आणि काहीतरी ते मिनरल्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात, ही चर्चाच नाही आहे त्याच्यात. कुणी खावं कुणी नाही खावं हे सगळं सविस्तर वर्णन आहे त्याच्यात. मुळात पालेभाजीत फायबर्स असतात. त्यांनी आठवड्यातनं एकदा घेतले की ती फायबर्स काय करतात, सगळी जी घाण साठलेली ती बाहेर काढते, पचन सुधारतं. पचन सुधारलं की तुमचं रक्त वाढतं, दृष्टी छान दिसायला लागतं. कारण जेवढा मळ कोठ्यात साठेल तेवढी तुमची दृष्टी खराब व्हायला लागते. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा बघा, जागरण खूप झालं, रात्र 8-10 दिवस जागरण झालं तर नंतर तुम्हाला सूर्यप्रकाश सहन होत नाही, त्या जागरणाचा डोळ्यावरती परिणाम येतो. तुमचं संडास नाही साफ झाली तरी तुम्हाला गाडीवरून जाताना वारा सहन होत नाही. हे पोटाशी निगडीत गोष्ट आहे. त्यामुळे पालेभाजी खाणं ही जी गोष्ट आहे ती कशासाठी, पोट साफ होण्यासाठी. पण तोच अतिरेक झाला तर काय होईल, त्याचे गुण काय सांगून ठेवलेत. पालेभाजी खरं तर आयुर्वेदानुसार अचक्षुष्य सांगितले. अचक्षुष्य म्हणजे काय, चक्षुष्य म्हणजे काय, चक्षुष्य म्हणजे दृष्टी वाढवणे किंवा दृष्टीचं बल वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या चक्षुष्य गोष्टी, दृष्टी वाढवण्यासाठी. अचक्षुष्य म्हणजे दृष्टी कमी करणाऱ्या गोष्टी. आता शॉक बसेल लगेच, अरे आम्ही तर रोज पालेभाजी खातोय. डोळे चांगले होण्यासाठी पालेभाजी खा, असं हे गैरसमज आहे. फार गैरसमज आहे. खरं तर तुम्ही जर मॅरिड असाल तर तुम्हाला कळेल की पालेभाजी निवडताना काय असतं. पालेभाजीचा देठ तोडला की त्याच्यात एक खतखत होती का, सरी मनातली खतखत होती का, तर ते केस असतो, तो फायबर्स असतात.
बऱ्याचदा शौचाला बघा पालेभाजी खाल्ली की दुसऱ्या दिवशी हिरवी पालेभाजी जशीच्या तशी जशीच्या पडते. तशी म्हणजे पडते. ही कन्सेप्ट क्लिअर झाली की वरचा हिरवा भाग पचत नाही. मग पालेभाजी मग ते एवढा जुलाब होतात, कसं पोट साफ कसं होतं, आतले फायबर्स आत गेले की जसा पाण्यामध्ये निरमा टाकल्यानंतर आपल्याला फेस होतो तसा तो गोळा लगदा चिकट लगदा तयार होतो. आणि ते फेकायसाठी म्हणजे एखाद्या आपण मॉलमध्ये गेलोय, दरवाज्यात गेलो की सेन्सरनं दरवाजा उघडतो, तसं काय गेलंय पोटात हे शरीराला कळतं. म्हणजे फायबर्स आलेत किंवा अमुक अमुक पदार्थ आला आणि तो पचवायला किंवा तो शरीरातनं फेकून द्यायला. फायबर शरीर साठवून ठेवत नाही, शरीर पहिल्यांदा फेकून टाकतं. ते फेकायचं असेल तर शरीराला मॅक्झिमम पित्त सिक्रेट करावं लागतं, त्याशिवाय ते फायबर्स बाहेर फेकलेच जात नाहीत. खूप पित्त सिक्रेट झालं की तुमचं पोट साफवावं लागतं. म्हणून बऱ्याचदा पालेभाजी खाल्ल्यानंतर गुददाह म्हणजे शौचाच्या ठिकाणी जळजळ होणं सिम्पटम काही लोकांना येतं, कारण पित्त खूप सिक्रेट होतं. पित्त सिक्रेट झालं की कोरडा मळ, अडकलेला मळ हे सगळं त्या फायबर्स आणि त्या लगद्याला चिकटून पित्तामुळे ते पातळून बाहेर पडून जातं. आणि हे आठवड्यात एकदा करायला हरकत नाही, पण तुम्ही फ्रिक्वेंटली करायला लागला. सपोज तुमच्या आतड्यात घाणच नाही, तुम्ही वारंवार फ्रिक्वेंटली जर पालेभाजी टाकायला लागली तर फ्रिक्वेंटली शरीर मॅक्झिमम पित्त सिक्रेट करायला लागतं. आणि हे असं चालत नाही. मग ड्युओडिनम म्हणजे आतड्यामधला एक ग्रहणी नावाचा पार्ट आहे, तो डॅमेज होतो. आणि मग त्याच्यानंतर त्या पित्ताचा परिणाम स्वरूप तुमची दृष्टी कमी व्हायला लागते. मग हे खावं की नाही? रुटीन ज्यांना डोळ्यांचे विकार नाहीत त्यांनी नित्यानं आठवड्यातनं एकदा पालेभाजी खायला अजिबातच हरकत नाही. बरं. पण ज्यांना डोळ्याचे विकार आहेत, ज्यांना हाय मायोपिया म्हणजे डोळ्याच्या म्हणजे चष्म्याचा नंबर खूप मोठा आहे, ज्याला पडद्याचे विकार आहेत, ज्यांना पडद्याला वारंवार सूज येते, नसांना सूज येते किंवा दिसणं कमी झाले, अशा लोकांनी शक्यतो पालेभाजी वर्ज्य केली पाहिजे. आणि जर नाही पालेभाजीशिवाय चालतच नाही असेल तर कमी फायबर्स असलेले राजगिरा, तांबडा माठ किंवा चवळी ह्या 3 पालेभाज्या खायला हरकत नसतात. मग आता प्रश्न येतो, अरे हे सांगताय ना, मग बऱ्याच वेळेला म्हणतात ना शेवग्याचा पाला चांगला किंवा हादग्याचा पाला चांगला. त्या चांगल्याच आहेत, त्या ह्या दृष्टी वाढवणार आहेत. मग त्याच्यात ती स्पेसिफिक कंडिशन येते. म्हणजे हादगा नावाची जी वनस्पती आहे त्याची फुलं बाजारात येतात, ती नाकतांद्यात म्हणजे रातांदळेपणामध्ये त्याच्या पाल्याची किंवा पानांची भाजी खाल्ली गेली तर मग ती दृष्टी, जो कफ आहे ती उष्ण आहेत वनस्पती, तो जो कफ आहे आयुर्वेदानुसार रातांदळेपणाचं निदान कफ विदग्ध दृष्टी म्हणजे कफानं दृष्टी बाधित झालेली असेल तर त्यावेळी त्या उष्ण पदार्थ खाल्ले गेले तर मात्र दृष्टीसाठी फायदा व्हायला लागतो. तसं शेवग्याच्या बाबतीत आहे. हे जसं पालेभाजीच्या बाबतीत झालं तशा बऱ्याच सवयी. आता त्याच्यात एक भयंकर प्रकार आता येतो स्तवल्यासाठी, उषपान म्हणजे सकाळी पाणी पिणं. हा भयंकर प्रकार आहे. म्हणजे उषपान चांगलं की वाईट? उषपान सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट. उषपान म्हणजे सकाळी पाणी पिणं. बरोबर. पण मग गंमत अशी होते, आपली लोक काय करतात, आपल्याला पाहिजे तेवढंच ऐकतात. सकाळी पाणी पिणे, सकाळ म्हणजे कोणती ही बरोबर विचारात घेत. आपण उठलो की सकाळ, आपण उठलो म्हणजे 8 वाजले सकाळ, 9 वाजले सकाळ, 12 वाजले तरी सकाळ. मुळात उषपान सूर्योदयापूर्वी आहे. बरं. म्हणजे कॅलेंडरमध्ये त्या दिवसाची सूर्योदयाची वेळ लिहिलेली असते बघा, 5:30 आहे, 5:45 आहे, 5:15, XYZ काही. तर ही जी सूर्योदयाची वेळ आहे त्या सूर्योदयापूर्वी हा जो आहे तो सकाळचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी पिणं हे खूप चांगली गोष्ट आहे. मग ते रक्त शुद्ध करतं, ते पोट साफ करायला लागतं, पोटाचे विकार कमी होतात, केसांसाठी, मेंदूसाठी, डोळ्यासाठी खूप चांगलं आहे. आता गंमत बघा, 5:30 वाजता पाणी पिले तर हे चालतं, सगळं चालणार आहे. तेच तुम्ही 6:30ला घ्यायला लागलात तर उलटं काम आहे. म्हणजे तेच तुमचे कफाचे विकार वाढवतील, तेच तुमचे केसांचे विकार वाढवतील, तेच तुमचे पोटाचे विकार वाढवतील. आता मी हे सांगताना लोक वेगळं कोरिलेट करतात. मग मला सांगतात, काही सांगता डॉक्टर तुम्ही, आमचे पोटाचे विकार तर आम्ही 1 लिटर पाणी पिलं आमचं तर पोट साफ होतंय, मग आम्ही 8ला पिऊ दे नाही 9ला पाणी पिऊ दे. तुम्ही काही जर 1 लिटर सारखे जे एवढे पदार्थ जर पोटात टाकला तर ते बाहेर पडणार आहे ना, ते आडून कसं राहील. पण याचा अर्थ ती सवय व्हायला लागते. आलं का लक्षात? म्हणजे उभं राहून पाणी पिण्यानं मोठ्या तड्यात डायरेक्ट एंट्री होते, मधले स्पिंक्टर ओपन होतात. तसं तुम्ही 1-1 लिटर पाणी प्यायला लागल्यानंतर शरीर बाहेर सोडणारच आहे ना, ते साठवून कसं ठेईल. म्हणून पोट साफ होतं. नंतर मात्र आतडी विषविषित व्हायला लागतात. पेरिस्टाल्सिस, हृदयाचं जसं पंपिंग आहे तसं आतड्याचं पंपिंग होतं, त्याला पेरिस्टाल्सिस म्हणतो. ती मुवमेंट हॅम्पर व्हायला लागते. नंतर तुमचं पाणी पिल्याशिवाय पोट साफ होत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा, गरम पाणी, मध, गरम पाणी, गरम दूध किंवा गरम पाणी, लिंबू, मध असे भयंकर प्रकार करतात वजनासाठी. हे चांगले की वाईट? हे वजनासाठी चांगलं ह्या अर्थे आहे की वजन कमी करतं, खरंच कमी करतं, पण ती वेगळ्या अर्थी कमी करतं. म्हणजे आयुर्वेदात एक गंमत आहे बघा की आद्यशन म्हणून एक प्रकार आहे. आद्यशन म्हणजे काय? एक जेवण पचायच्या अगोदर दुसरं खाणं, बरोबर, त्याला म्हणायचं आद्यशन. ते विष तयार करतात शरीरात. मग त्वचा विकार लागतात, लिव्हरचे आजारपण लागतात, केसांचे डोळ्याचे विकार मागे लागतात. तसं गरम पाणी आणि मध घेतला
वजन कमी होतं की नाही 100% होतं. मग ते कशानं का होतं? मध तुम्ही ज्या वेळेला मधमाशी घेते ती काय ती वेगळी बॅग नसते की मधमाशी त्या बॅगमध्ये मध घालते आणि मग पोळ्यात येऊन ओतते, असं नसतं. मधमाशी त्या फुलांमधनं मध पिते बरं आणि मग पोळ्यात जाऊन ओकते. मग त्या ओकताना आपणही ओकताना पित्त पडतं ना, तसं मधासोबत पित्त येतं. त्यामुळे मधासोबत कोणतीही गरम गोष्ट चालत नाही. बरं. आणि नेमकी आपण काय करतो, गरम घ्यायला लागतो आणि मग त्यानं शरीरात तयार व्हायला लागतं विष. आणि विष हे मेदाला हरण करतं, लेखन करतं. विष काय करतं, मेद कमी करतं, तुमची वजन छान कमी होईल. पण हे सततच घेणाऱ्या लोकांची आतडी आणि किडनी डॅमेज होते भविष्यात. बरं. आणि तसंच हे डोळ्याला हानिकारक आहे. हे सततचे जे सकाळचं पाणी पिणारी लोक आहेत त्यांना वारंवार जर हे करत राहिलं तर सर्दी व्हायला लागते आणि त्याचा परिणाम डोळ्यावरती येऊन दृष्टी कमी व्हायला लागते. एखाद्याला नंबर 2 आणि 3 असेल आणि ज्या लोकांना वजनासाठी हे पाणी पित असतील तर वयाच्या 30, 35, 40ला सुद्धा नंबर झपाट्याने वाढतो आणि अंधत्व येतं. इतका भयंकर परिणाम वृषभपानाचा चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. तसंच निशापान आहे. काही लोक रात्री पाणी प्यायची सवय असते किंवा बऱ्याच, आता पुणेकर बऱ्याचदा असं करतात, रात्री जेवण करणार आणि मग त्यानंतर कुठंतरी एका तासानं कुठंतरी ऐकलेलं असतं बरं का, म्हणजे कसं भयंकर ते कोरिलेशन करतात. जेवण केल्यानंतर 3 तास झोपायचं नाही. बरं, हे नियम कशासाठी आहे, तो दिवसाच्या झोपण्याबद्दल आहे. म्हणजे दिवस आपल्या पुणेकरांना डिवचलं जातं की म्हणजे 1 ते 4 बंद झोपण्यासाठी. खरं तर झोपावं का नाही, दुपारी झोपायला हरकत नाही, पण जेवण झाल्यानंतर 3 ते 4 तासानंतर त्याच्या अगोदर झोपायला लागला तर कफाचा उद्रेक व्हायला लागतो आणि कफाचे विकार मागे लागायला लागतात तुम्हाला. तसं ते मग हे लोक नियोजन काय करतात, रात्री आपण 10ला जेवले ना मग 3 तास झोपायचं नाही. म्हणजे मुळात रात्रीचं जेवण 10चं चुकीचं, त्यानंतर 3 तास झोपणं हे करायचं. मग 3 तास बसायचं काय, मग काय करायचं, त्यापेक्षा जेवण केलं तर मग बाहेर फिरायला जाणार, कुठंतर आईस्क्रीम खाणार, कुठंतर पान खाणार आणि मग येऊन मग 1 आणि 1:30 आणि 2ला झोपणार. ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. मुळात आईस्क्रीम खाणंच रात्री निषिद्ध आहे. बरोबर. त्यानंतर परत वरती तुम्ही पान खाताय आणि मग येऊन झोपताय 12 आणि 1 वाजता, तर डोळ्याची ना शरीराची वाताहत होते. आणि ही सवय जर शुगरचा पेशंट असेल, जर बीपीचा पेशंट असेल, जर मूळव्याधीचा पेशंट असेल, जर लिव्हरशी संबंधित मोठ्या आजारांचा पेशंट असेल आणि त्या व्यक्तीला साधे आईस्क्रीमची सवय असेल, भरी वीकली 1दा 2दा खात असेल तरी त्याचं भविष्यात डोळा जातो. म्हणजे किती गोष्ट साधी आहे बघा. आणि ह्याच सवयी आपल्या डोळ्या घालवण्यासाठी कारणीभूत पडतात. ह्यानंतरची सवय म्हणजे आपण दंतमंजनाचा अभाव, मुळे दंतमंजन वापरलं जात नाही. म्हणजे आपण वेगवेगळे आता टूथपेस्ट वापरले जातात. खरंच काय, आरोग्यासाठी म्हणजे शरीराच्याच आरोग्यासाठी तोंडाचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे. बरं, जर तुम्ही दंतमंजन वापरत नसाल ठीक आहे, पण एखाद्या वेळेला पोटाचा विकार मागं लागला आहे, एखाद्या वेळेला तुम्हाला तोंडाशी संबंधित, डोळ्याशी, कोणत्याही शरीरातल्या अवयवाशी निगडीत एखादा अवयव असेल तर त्यावेळेला दंतमंजन प्रेफर करायला पाहिजे. ह्याचं कारण का, ह्याचं कारण म्हणजे मुखकांडापासून गुदकांडापर्यंत म्हणजे तोंडापासून शौचाच्या जागेपर्यंत सिक्रिसेन्स सुधारायचं काम हे दंतमंजन करतं. हे तुम्ही ऐकलं असेल, कोमातला एखादा पेशंट असेल तर त्याला औषधं जात नाहीत, मग त्याला सबलिंग्वली ॲक्शन करणारी म्हणजे जिभेखाली सोडायची औषधं दिली जातात. ती मेंदूवरती काम करतात. म्हणजे साधा विचार करा, जिभेवर टाकलेली औषधं, ज्याचं पचन हॅम्पर आहे, जो कोमात आहे, त्याची जे जिभेखाली टाकलेली औषधं जर मेंदूवरती काम करत असतील तर दंतमंजनाचा नाही का परिणाम होणार. दंतमंजन आयुर्वेदिक पद्धतीने ज्यावेळेला करतो म्हणजे दाताच्या हिरड्यांचे पुवापासून ठणक, सूज गळणं, कीड लागणं ह्याला तर उपयोगी पडतंच, पण ते पचन खूप चांगलं सुधारतं. आणि पचन सुधारलं की मग मात्र विकार लांब व्हायला लागतात. आणि कमीत कमी आजार असताना तरी दंतमंजन वापरलं गेलं पाहिजे, जे होताना दिसत नाही. आणि काही वेळेला अतिरेक केला जातो. अतिरेक म्हणजे काय की दिवसातनं 2दा 3दा दात घासले जातात. एखाद्याला दाताचा विकार, स्वच्छता ही असायलाच हवी, पण जर दाताचा विकार असेल, म्हणजे गंमत सांगतो बघा, आयुर्वेदात ताप असताना, अजीर्ण असताना दात घासू नका म्हणून सांगितले. घासू नका म्हणून सांगितले म्हणजे वर्ज आहे, म्हणजे लंघन करायला काही आजारात म्हणजे तापामध्ये लंघन करायला सांगितले. आणि ही लोक ताप असू दे, सर्दी असू दे, खोकला असू दे किंवा दाताचे आजार असू दे 2-2, 3-3 वेळा दात घासत बसतात. आणि कुठलं ते आधुनिक शास्त्रानुसार टूथपेस्ट, बरोबर, ते दंतमंजन असतं, एक वेळेला विचार तर केला असता, पण टूथपेस्टनं घातलं जातं आणि ते दाताचं आरोग्य राखलं गेलं नाही. की ही अतिरेक करणारी लोक आहेत आणि एक दात न घासणारी लोक आहेत. बरोबर. आणि ह्या सगळ्याचा परिणाम लाळेवरती, पोटावरती, पचनावरती, जंताच्या हिशोबाने होतो. आणि स्पेसिफिक लहान मुलांमध्ये तर खूप मेजर इम्पॅक्ट येतो. म्हणजे जर जंत वारंवार व्हायला लागले तर तिरळेपणा आणि नंबर हा मेजर इश्यू जंतांमुळे येतो आणि हे लोकांना माहिती नाही. अरे बापरे.
म्हणजे कुणाला जरी मी सांगायला लागलो, आधुनिक शास्त्राचे डॉक्टर तर उडवून लावतील, पण मी सांगायला लागलो की ह्या व्यक्तीला तिरडेपणा जंतामुळे आहे, त्यांना पटतच नाही. हे डॉक्टर काय सांगतात, जंतामुळे कुठे तिरडेपणा आहे का? पण ज्या वेळेला मी डोळ्याची ट्रीटमेंट न करता दंताती करतो आणि त्यांचा तिरडा डोळा बरा होतो, त्यावेळेला पटतं अरे हो की डोळ्याला हातही न लावता खाली जंत पडायचे औषध दिले, ते एरड तेल दिले आणि इनिमा दिलाय आणि जंत पडलेत आणि त्यानंतर त्याचा डोळा बरा झालाय. म्हणजे इतकं मोठा परिणाम आपल्या दिनचर्यातल्या त्रुटींचा डोळ्यावरती येत असतो. ओके, मला मध्ये तुम्ही उत्तर देत असताना असं वाटलं मे बी विषय भरकटतोय की काय, पण तो सगळा परिणाम शेवटी डोळ्यावर होतोय हे तुम्ही बरोबर पोहोचवलं तिथे होत. ओके, तिरडेपणाचा विषय निघाला. तिरडेपणा हा जन्मजात असतो की काही कारणांमुळे तो अचानक येऊ शकतो? येतो ना, म्हणजे एखादा म्हणजे तिरडेपणा आपण शुगरच्याच पेशंटमध्ये घेऊ. ओके, जर नसांना सूज आली तर तात्पुरता तिरडेपणा येतो. डोळा पूर्ण नाकाकडे झोकलेला असतो, ते नसांची सूज गेली की ते जातो. पण काही वेळेला जन्मता असतो, काही वेळेला तो नंतर डेव्हलप होतो. मग त्याची कारणं वेगवेगळी आहेत. काहींना मेंदूशी संबंधित विकार असतात, काहींना स्नायूशी संबंधित विकार असतात. आधुनिक शास्त्रानुसार त्याच्या फक्त सर्जरी हा पर्याय आहे. काही दिवसांनी ते परत रिव्हर्स होते, स्क्विंट येतो. पण तो जर मेंदूशी संबंधित असेल आणि तो नंतर डेव्हलप झाला असेल, म्हणजे वयाच्या 20, 22, 25व्या वर्षी, वयाच्या 10, 12, 15व्या वर्षी जर तिरडेपणा आलाय आणि तो मेंदूशी संबंधित आहे, स्नायूशी संबंधित आहे, तो वाताची ट्रीटमेंट केली आयुर्वेदिक पद्धतीनं, तर तो आपल्याला तिरडेपणा घालवत येतो. मग काही लोकांना जन्मता असतो, तो मात्र त्याच्यात फारसं काही करता येत नाही, कारण तो जन्मजात दोष आहे. आयुर्वेदानुसार म्हणजे पांढरा कोड ऐकला असेल तुम्ही, तर तो जन्मता असेल, वयाच्या कोणत्याही अवस्थेत आला की त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने सांगून ठेवली. आयुर्वेदात काय बरं होणार आहे, काय बरं नाही होणार आहे, ज्याच्या नादी लागायचं नाही तेही सांगून ठेवले. जन्मता जर आले असतील कोड आणि तो कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे, तो ओठावर आहे, तो वृषणाच्या ठिकाणी आहे, तो सांध्यांच्या ठिकाणी आहे, तर ते नाही बरं होणार आहे. ओके, जर तो वयाच्या कोणत्याही अवस्थेत नंतर आला असेल, मग त्याचं निदान करावं लागतं. मग तो लिव्हरमुळं आहे, तो क्षार खाल्ले त्याच्यामुळं आहेत, का जंतामुळं आहे, का ड्रिंक करतोय, मग त्याचं वैविध्य नाही. ते कुठल्या गोष्टीमुळे ते काढून तो दोष काढला की ते आपल्याला घालवता येतं. तर ते एकदम स्पष्ट क्लिअर केलेल्या गोष्टी आहेत की ह्याच्यामुळे आलेल्या गोष्टी आहेत तर बऱ्या होतात, त्याच्यामुळे आलेल्या म्हणजे जन्मत आलेल्या गोष्टी ह्या बऱ्या होत नाहीत, नंतर डेव्हलप झालेल्या गोष्टी मात्र बऱ्या होतात. मग हे तिरडेपणा येण्यासाठी जंत जसं कारणीभूत आहेत, तशी सर्दी कारणीभूत आहे, तसं मोबाईलचं बघणं कारणीभूत आहे, तशी पडद्याची झीज कारणीभूत आहे. म्हणजे मेंदूसोबत ह्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, त्याच्याकडे तेवढ्याच तत्परतेनं बघायला पाहिजे. योग्य वेळी केलं ना की तिरडेपणाही फार कठीण जात नाही. ओके, पालेभाजीवरून सुरू झालेला हा विषय आहे. आई मला ज्या बळे तू पालेभाज्या खाऊन डोळे चांगले होतील सांगितलं होतं ना, ते काही कामाला नाही आलेलं. डॉक्टरांनीच क्लिअर केलं आहे. असो, आणि सवयींचा पण मी एक प्रश्न विचारला होता की आठवड्यातून कुठल्या काही गोष्टी आहेत की डोळ्यासोबत आपण केल्या पाहिजे, काही ड्रॉप्स असतील, काही तेलं असतील, किंवा ही आठवड्यातून एकदा तुम्हाला पुन्हा रिचार्ज करतील डोळे? खरंच जसं मी सांगितले की पालेभाजी आठवड्यातून एकदा खावी किंवा ह्या गोष्टी करू नये, तसं अंजनाचे खूप चांगले फायदे आहेत. म्हणजे मी सांगताना दरवेळेला सगळ्यांना सांगतो, आयुर्वेदात जे रक्षण करण्यासाठी जे सांगून ठेवले ते काजळ सांगून ठेवले. काही काजळ हे नित्य आहेत, म्हणजे रोज वापरलं पाहिजे, काही नैमित्तिक आहेत, म्हणजे किंवा महिन्यातून एकदा वापरायचे आहेत, काही आठवड्यातून एकदा वापरायचे आहेत, काही नित्य वापरायचे आहेत. नित्य वापरायचे काजळ हे सॉफ्ट वेगळ्या पद्धतीचे असतात, जेणेकरून तुम्हाला सूर्यप्रकाशाचा, धुळीचा, रुटीन तुमच्या लाईफस्टाईलचा ताण येऊ नये आणि त्यापासून डोळ्याचं रक्षण व्हावं. ह्या गोष्टी आपल्याला नित्य करता येतात आणि त्या घरच्या घरी करता येतात. हे मी सांगायला लागलो की लोक काय करतात, लगेच मेडिकलमध्ये जाऊन कुठल्या तर कंपनीचं काजळ घ्यायचं आणि ते वापरायला चालू करायचं आणि मग परत सांगायचं डॉक्टर तुमचं ऐकलं आणि काजळ घातलं डोळा लाल झाला. मुळात काजळ कोणतं घालायचं हाही प्रश्न आहे. म्हणजे रोज घालायचं काय, म्हणून मी स्पेसिफिक सांगितलं रोज घालायचं काजळ वेगळं, आठवड्यातनं वापरायचं काजळ वेगळं, महिन्यातनं वापरायचं काजळ वेगळं. मग हे का विस्तृतपर्यंत सांगतोय, जसं पोट नाही साफ झालं आणि पालेभाजी आठवड्यातनं खायची, तसं पालेभाजी आपण बाजूला ठेवूयात. पोट नाही साफ झालं तर घरच्या घरी पूर्वी लहान मुलांना एरंड पार्टी व्हायची, आठवड्यातनं एकदा एरंड द्या, का जेवढं खाल्ले तेवढी घाण सगळी आठवड्यातनं एकदा जावी. तसं कॉम्प्युटर वर्क केल्यानंतर काय काळजी घ्यावी, तसं जी कॉम्प्युटरसाठी जशी काळजी आहे तसं आठवडाभर तुम्ही कॉम्प्युटर वर्क केला आहे, तुम्ही घाणेरडं खाल्ले आणि सगळ्याचा म्हणजे प्रत्येकाला डोळ्यावर परिणाम होईल असा नाही. बरोबर, जो नॉनव्हेज खातोय त्याचं कुणाचं पोट खराब होईल, कुणाला स्किनची रॅश येईल, कुणाला डोळ्याला त्रास होईल, कुणाला तोंड येईल. तसं व्यक्तीपरत जे आठवड्याभर खातोय पितोय राहतोय आणि ते सगळं साठून ज्यांच्या डोळ्यावरती परिणाम आठवड्याभरात होतोय तो काढायसाठी जसं एरंड तेल पोटात घेतो तसं डोळ्यात घालायची पद्धत आहे. म्हणजे आठवड्यातनं एकदा जरी तुम्ही आठवड्यातनं 2-2 थेंब एरंड तेल टाकायला लागलात तर त्याला नेत्ररेचन म्हणतात. तर डोळ्यात झोंबून डोळ्यातलं पाणी बाहेर पडतंय. तर जसं आता गॅसच्या बाबतीत बघा, भरताना तो लिक्विड स्वरूपात येतो, बाहेर पडताना तो गॅस स्वरूपात पडतो. तसं हे जे डोळ्यातले दोष आहेत द्रवरूप होऊन, म्हणजे एरंड तेल टाकलं द्रवरूप होऊन डोळ्यातनं बाहेर पडतात. आणि मग तो डोळ्यातला जो दोषच आठवड्यातनं आपण काढून टाकायला लागलो तर मात्र मोठे आजार व्हायची शक्यताच राहत नाही. काही अंजनं जी आहेत ती महिन्यातनं घालायची आहेत, ती विकारानुरूप आहेत, आलं लक्षात.
तर तुम्ही अंजनं वैद्यांच्या सल्ल्यानं जर करायला लागलात आणि ते घ्यायला लागलात आणि ती नित्यानं वापरात ठेवायला लागलात, जसं अंजन नाही केलं तुम्ही आठवड्यात एरंड तेल जरी टाकलं तरी चालणार आहे, पण नित्य अंजनाचं मात्र वैद्यांच्या सल्ल्यानं करून ते वापरावं. म्हणजे नित्य वापरात राहिलं तर तुमच्या डोळ्यांचं आरोग्याचं रक्षण चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. अच्छा, ओके. जसं पालेभाजी ही डोळ्याला काही कामाची नाही, तसं एक सांगितलं जातं अजून की गाजराने दृष्टी सुधारते. तर यामध्ये कितपत तथ्य आहे? खरं तर गाजराच्या गुणांमध्ये असं दृष्टी आणि चक्षुष्य असं फारसं काही येत नाही. बरं. गाजर दृष्टीला बळ देतं का ना देतं, पण त्याचा अतिरेक नाही चालत. म्हणून गंमत सांगतो, कंद आहेत ते पचायला जड आहेत. मुळात कोणते सॅलेड ही कन्सेप्टच आयुर्वेदात नाही. हे खाऊच नाही. जसे परत आपण त्याच ठिकाणी येतोय, मध आणि गरम पाणी हे जसं विषय तयार करतं, तसं सॅलेड कच्चं खायला लागला तर शरीरात विषय तयार व्हायला लागतात. सततचं कच्चं खायला लागला तर विषय तयार व्हायला लागले की परत चरबी कमी व्हायला लागते. तसं गाजर खायचं आहे ते डोळ्यांसाठी खायचं आहे, चांगले की वाईट नक्की खावं. पण मग आता जसं मी बऱ्याचदा असं सांगतो की आमच्या हिशोबानं गहू हे अस्थिसंधानकर आहेत. अस्थिसंधानकर म्हणजे हाडं सांधून आणतं. मग जर चपाती आपण रोज खात असू तर हाडं तुटलीच नाहीच पाहिजेत. बरोबर. मग पण चपातीचं प्रपोषण, पिठाचं प्रपोषण आणि औषधी म्हणून अस्थिसंधानकर म्हणून गव्हाचं ज्यावेळेला औषध म्हणून वापरू त्याचं प्रपोषण आणि त्याचं फॉर्म हा वेगळा आहे. एखादं औषध काळ्या स्वरूपात घेणं, एखादे औषध पावडर स्वरूपात अत्यल्प मात्रेत घेणं आणि चपाती म्हणून खाणं हे फरक आहे. तसं गाजराच्या बाबतीत ज्यावेळेला आपण विचार करायला लागतो, ज्यावेळेला तुम्ही त्याची भाजी करून खायला लागाल किंवा हलवा करून घेताय तर ह्या स्वरूपात किंवा भोगीमध्ये ज्यावेळेला आपण सगळ्या भाज्या मिक्स करतो तसं घेताय तर ते चालणार आहे. पण तुम्ही नित्यानं रतीब गाजराचा लावला तर मात्र तेच गाजर तुम्हाला जंत वाढवतं, तेच गाजर पोटाचे विकार मागं लागतं, तेच गाजर मूळव्याध आणतं, तेच गाजर डोळ्याचे विकार वाढवतं. बरं. म्हणजे ज्या आता जर बायका ज्या आपल्या पोरांसाठी हे करतात त्यांनी बघावं ना, चष्मा लागला की त्यांना एवढं असं काही तर भयंकर होतं की आपल्या बाळाला कसला मोठा आजार झालाय, गाजराचं रतीबच लावतात. आणि मग 6 महिन्याने माझ्याकडे येतात, अहो डॉक्टर आम्ही गाजर रोज देतो याला तरी ह्याचा नंबर दर 2 महिन्यात 6 महिन्यात वाढतोय. हे होण्यामागचं कारण ते गाजर असतो. आलं का लक्षात? त्या बायकांनी स्वतःहून हातानं केलेला तो उद्योग असतो. म्हणजे मुळात हे तुम्ही डॉक्टर घरच्या घरी होता कशाला? जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही घ्या ना वैद्याचा सल्ला. गाजर खायचंय ना तर खा, पण ते वैद्याला विचारून खा. ज्या मुळाला नाकात शेंबूड भरलेला असतो, पोटात जंत भरलेले आहेत आणि त्याला वरनं तुम्ही तो गाजर खाऊ घालताय तर अजीर्ण एवढं झाल्यानंतर त्याचा सर्दी वाढणार आहे, त्याची जंती वाढणार आहे आणि त्याचा नंबरही वाढणार आहे. अशा केसमध्ये गाजर चालेल कसं? व्यक्ती परत्वे ट्रीटमेंट बदलते, व्यक्ती परत्वे सल्ला बदलतो. सरसकट गाजर सगळ्यांच्या तोंडात कोंबा असं नाही होणार आहे. आलं का लक्षात? त्यामुळे गाजर खाल्लं पाहिजे, पण ते शिजवून आठवड्यातनं एकदा चालेल. पण नंबर लागलाय म्हणून तुम्ही अतिरेक करायला लागला तर तो आजार वाढवायला कारणीभूत ठरतो. हा खायचा आहे तर वैद्यांच्या सल्ल्यानं खा, मग त्याचा उपयोग आपल्याला नेत्रासाठी करून घेता येऊ शकतो. बरं. काजळाबद्दल थोडंसं मला विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की बाहेर जी काजळ मिळतात त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे असू शकतात, तर घरगुती काजळ आपण बनवू शकतो जे रोज आपण लावू शकतो? घरगुतीच बनवायचं आहे. म्हणजे मी हे हट्टासनं का सांगतो, मुळात कोणत्याही वैद्यानंच केलेलं काजळ घ्यायला पाहिजे, कंपनीत घ्यायला पाहिजे गरजच नाही हो. साधा प्रकार आहे. तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही सुतिका म्हणजे बाळंतीण तिच्यासाठीचे काही नियम आहेत. त्याच्यात बाई आणि बाळ आणि बाळंतीण दोघांना अंजन घालणं कंपल्सरी आहे आणि ते घालायला पाहिजे. तर ते करावं कसं? साधी तुम्ही कोरफड घेतली, कोरफडीचा जर एका प्लेटला लावला, त्याचा थर वाळला की ती प्लेट उलटी करायची, त्याच्या खाली तुपाचा किंवा एरण्या तेलाचा दिवा लावायचा, त्याची रात्रभर ती काजळी जी जमते दुसऱ्या दिवशी काढायची, ती काजळी कोरडी जमते, लागेल तेवढी कोरडी काजळ म्हणजे पावडर घेऊन त्यात थोडंसं एरण्या तेल टाकून होतं ते काजळ. किती सोपं आहे? इतकं सोपं आहे. हे डोळ्यांचं रक्षण इतकं भारी करतं की कोणतेही औषध नाही करत. आता हे सांगितले की लोकांना पटत नाही. लोकांना काय लागतं, XYZ ब्रँड खालचं काजळ लागतं, त्याची किंमत 300, 400, 500 रुपये लागते, मग ते वापरतात. तर मग हे करण्यापेक्षा हे जर तुम्ही वापरलं आणि हे नित्यानं वापरायला लागलात तर नंबरही बऱ्याच वेळेला मायनर नंबरही ह्या काजळानं कमी व्हायला लागतात. इतका मेजर इम्पॅक्ट काजळाचा आहे. हे घरच्या घरी करता येतं ना. हे नित्यानं वापरायचं काजळ घरच्या घरी करून वापरलं तर चालतं. फक्त नैमित्तिक जे मी सांगितलं ते मात्र ते औषधी स्वरूपात असतात. ते वैद्यांच्या सल्ल्यानं वैद्यांकडूनच घ्यायला पाहिजे. नित्य वापरायचं काजळ हे मी सांगितलं ह्या पद्धतीनं कुणीही करू शकतं. हे जसं कोरफडीचं सांगितलं तसा एक दुसरा प्रकार असतो. माक्याचा रस काढायचा, तो त्या प्लेटला लावायचा, मग तो दिवा लावायचा आणि मग परत वापरायचं. जे कफाचे विकार जनरली असतात, म्हणजे सर्दीनंतर डोळ्याला येणारे विकार वगैरे आहेत, त्याच्यासाठी हे काजळ खूप फायदा देतं. पण हे घरच्या घरीच करता येतं. कोणत्याही वैद्याकडून किंवा कोणत्याही बाजारातलं काजळ घेण्यापेक्षा हे जास्त चांगलं. आता जे केमिकलची काजळ वापरली जातात, गंमत सांगतो, डोळ्याचा ड्राय सिंड्रोम जो आहे तो कमी करायला आयुर्वेदात चेहऱ्याला लेप सांगितलेत, डोळ्यावर लेप सांगितलेत.
म्हणजे ड्राय कुठं होतो, डोळ्यात होतो. तो का होतो? लॅक्रिमल ग्लँड म्हणून जो डोळ्यातली एक ग्रंथी आहे ती सिक्रीट करायची कमी करते, म्हणजे पाणी सिक्रिशन कमी करतं, किंवा ती सिक्रिशन्स व्यवस्थित करतं पण बाष्पीभवन पाण्याचं जास्त होतं. थोडक्यात काय, एक तर डोळ्यात उष्णता खूप असते किंवा ती ग्रंथी काम करायची बंद करते. हा ग्रंथीशी संबंधित आणि पाण्याशी संबंधित विकार आहे. हे कमी करायसाठी, तो दोष घालवायसाठी डोळ्यावरती लेप आहेत आणि डोळ्याच्या चेहऱ्यावरती लेप आहेत. हे लेप 10 मिनिटं ठेवल्यानंतर ती ग्रंथी ॲक्टिवेट व्हायला लागते. 15 मिनिटं ठेवल्यानंतर ती ग्रंथी ॲक्टिवेट व्हायला लागते. तुम्ही तर केमिकलचं, म्हणजे हे चांगला परिणाम आहे ना, तसं ही जशी चांगली गोष्ट होते तशी जर चुकीचा लेप लावला किंवा चुकीच्या डोळ्यावरती जर आपण लेप लावला तर परिणाम होणार नाही. कारण ही तर काजळं तर 24 तास घालतात या बायका, आणि त्याचा सततचा संपर्क त्या टिअर फिल्मशी येतो आणि नंतर इरिटेशन होऊन डोळा लाल होणं, सुजणं आणि मग दिसणं कमी येण्यापर्यंत त्याचा परिणाम मेजर यायला लागतो. त्यामुळे काजळाचा वापर हा विचारपूर्वक करायला पाहिजे, कारण तो नित्य संपर्कात डोळ्याच्या राहतं आणि त्या म्हणजे मोठ्या आजाराची सुरुवात करण्या इतपत काजळ हार्मफुल आहे डोळ्यांसाठी. अच्छा, ओके. आता काजळ जेव्हा आपण लावतो ते छान डोळ्याला कड काळी करतं छान. बरोबर. आता ते फक्त डोळ्यात छान दिसावा, आपण छान दिसावं म्हणून फक्त डोळ्याची कड काळी करण्यासाठी काही काही बाजारामध्ये लायनर असतात, आय लॅशेस असतात. तर हा मेकअपचा भाग झाला स्त्रियांच्या. तर त्याचा किती दुष्परिणाम होऊ शकतो डोळ्यावर? हे जसं सांगितलं तसं ते मुळात काय आहे, ह्या ज्या पापण्या आहेत, पापण्या जिथे अटॅच आहेत, ती जी आयलिड आहे तिथं काही ग्रंथी आहेत, वर खाली सगळीकडे वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की लॅक्रिमल ग्लँड म्हणजे अश्रू सिक्रीट करणारी ग्रंथी, तसे त्या अश्रूंवरती एक तेलाचा तवंग आहे, ती एक सिक्रीट करणारी ग्रंथी असते. ज्या वेळेला ह्या आय लायनरचा केमिकलचा वापर त्याच्यावरती यायला लागतो त्यावेळेला सततचा परिणाम म्हणून ह्या ग्रंथी सुकणं बंद करायला लागतं. आणि मग भविष्यात जसं मी तुम्हाला सांगितलं की अश्रू बाष्पीभवन होऊ नये म्हणून ते ऑइलचा थर असणं तितकंच महत्वाचं आहे. तो थर नसेल तर पाणी पटकन उडून जातं आणि मग डोळे भयंकर कोरडे पडायला लागतात. कोरडे पडायला लागले की मग डोळ्यांची हालचाल काळ्या बुबुळावरती आणि पांढऱ्या बुबुळावरती पापण्यांची घर्षण व्हायला लागतं आणि नंतर जाऊन काळा बुबुळी खराब व्हायला लागतो. हा पहिला मुद्दा. दुसरा, इरिटेशन होऊन लाली यायला लागते, काळ्या बुबुळाला सूज यायला लागते, पांढऱ्या बुबुळाला सूज यायला लागते आणि ह्याचं पर्यवसन नंतर वारंवार व्हायला लागलं की खूप लाली ठणक लागली की मग त्याला आधुनिक शास्त्रानुसार स्टेरॉइड वापरले जातात. काही दिवस ते बरं, हे कोणताही डॉक्टर तुम्ही काजळ बंद करा सांगतच नाही. तो गेला की काय झाले, लाली झाली, ॲलर्जिक रिॲक्शन आहे, तर हे ड्रॉप टाका, कमी येईल. ते कमी झालं की परत आपण काजळ घालणारच आहे, परत ॲलर्जी येणारच आहे. मग ह्याचे परिणाम आपल्या त्या अश्रुग्रंथी तर सुकण्यावरती होतो, ड्राय होण्यावरती होतोच, पण त्याची ट्रीटमेंट म्हणून जे आपण करतो त्याचा परिणाम मोतीबिंदू किंवा पडद्यावरती परिणाम म्हणून दिसणं कमी होतं. त्यामुळं ह्या गोष्टीचा परिणाम लॉंग टर्म येतो. त्यामुळे काजळ वापरताना जसं मी नित्याच्या हिशोबाने आहे तेच लायनरच्या स्वरूपात करून ठेवा आणि ते वापरा, ते जास्त संयुक्तिक होईल. अच्छा, ओके. काही सवयींकडे यायचं आहे आता मला की ज्या खूप कॉमनली आपण लक्षही देत नाही त्याच्याकडे. जसं की गाडीवरून मी रोज ऑफिसला येतो आणि बरेचदा धूळ जाते, तर डोळे चोळून मग मी कम्प्युटरसमोर बसतो. तर अशा वेळी डोळे धुवून बसलं पाहिजे की खाज म्हणून चोळलं आणि बरं वाटलं आणि थांबलं, हे योग्य नाही? खरं तर डोळा चोळणं अतिशय चुकीचं आहे. ह्याचं कारण का, खरं तर वरती शरीरावरती कसपट पडू दे, धूळ पडू दे, चोळा, त्याला काही फरक पडत नाही. ती रफ स्किन आहे. डोळा अतिशय नाजूक भाग आहे, म्हणजे थोडं पार्टिकल जरी गेला आणि तुम्ही रब केली तर ते काळ्या बुबुळाला जखम होते. त्यामुळे खाजायला जरी लागले डोळे तरी डोळे खाजवून उपयोगाचं नाही. थंड पाण्याने डोळे धुणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि टोचतं हे फिलिंग जरी असेल तर लगेच जवळच्या डॉक्टरकडे जाऊन ते काढून गेला पाहिजे. साधा एक पार्टिकल जरी असेल ना तर तो डोळा डॅमेज करतो. त्यामुळे डोळं चोळणं अतिशय चुकीचं आहे. आता डोळं चोळणं डॉक्टर सांगतात काही गोष्टी, मग ते केव्हा होतं, ज्यावेळेला आयओपी प्रेशर रेज व्हायला लागतं, डोळ्याचं प्रेशर, त्यावेळेस डोळ्याच्या पापण्यांच्या खालच्या बाजूला प्रेशर देऊन रब करायला सांगतात, काळ्या बुबुळावरती नाही. ते केले की तात्पुरत्या स्वरूपात प्रेशर कमी होतं, पण डोळा रब करणं, घासणं, चोळणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे थंड पाण्यानं डोळे धुणे हे कधी खाज येऊ दे कारण किंवा फॉरेन पार्टिकल असल्यासारखं काही फिलिंग येऊ दे, ते थंड पाण्याने डोळे जास्त संयुक्तिक किंवा गरजेची गोष्ट आहे. गाडीवर धुळीचा त्रास होऊ नये म्हणून गॉगल वापरायला सांगितलं जातं. तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून गॉगल वापरणं हे चांगलं आहे का? अगदी चांगलं आहे, म्हणजे खरंच खूप चांगलं आहे. पण जसं मी दरवेळेला बोलतोय तसं ती गरज म्हणून बघितलं पाहिजे. ते शोभीची वस्तू नाही किंवा तुम्ही छान दिसावं म्हणून गॉगल घालायची ही गोष्ट नाही. तुम्ही ते कारण ते त्या दृष्टीने बघायला लागलात ना तर मात्र ते खराब झालं. ह्याचं कारण काय, मी दरवेळेला सांगतोय, आपला हा उष्णकटिबंध देश आहे, ही तर ट्रीटमेंट शीत पद्धतीनं व्हायला पाहिजे. हा भयंकर उन्हाळी भाग आहे हा सगळा.
तर हिथं वापरताना थंड कलर वापरले गेले पाहिजेत. गॉगल वापरताना तुम्ही बघा बऱ्याचदा स्पेसिफिक बायका, पुरुष लोक नाहीत करत हे, असा गोल मोठा गॉगल असतो, तो लाल बुंद काच असते किंवा पिवळी असते. म्हणजे उन्हात वापरावा, पण ह्या मोठाही गॉगल वापरा, त्यालाही हरकत नाही, पण कलर चॉईस ही तुमची असली पाहिजे. आपण भारतात गॉगल वापरताना काळा आणि हिरवा कलरचा गॉगल वापरणं हे जास्त बरं. ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही कलरचा गॉगल तुम्ही रक्षणासाठी वापराल आणि त्यानं डोळे खराब होतील. बरं. हीट जनरेट भयंकर होते. तुम्ही लहानपणी खेळलाय की नाही मला माहित नाही, पण आपण म्हणजे जनरली असं व्हायचं, मोठी भिंग घ्यायची, त्यातनं प्रकाश करून खाली कागद ठेवायचा, प्रकाश एकत्रित करून तो कागद जाळायचा. तसं ज्या वेळेला पिवळी लाल कलरच्या ग्लास वापरल्या जातात त्यावेळेला अश्रुग्रंथी खराब होतात, त्यावेळेला डोळे खराब होतात आणि डोळ्यांना दिसणं कमी व्हायला लागतं. आपण घेतोय डोळ्याच्या रक्षणासाठी, तर ते तुम्ही काळा किंवा हिरव्या कलरचा गॉगल जर तो डोळा बंद करेल ह्या पद्धतीनं वापरला तर तो डोळ्याच्या रक्षणासाठी खूप चांगला आहे. पण कलर चॉईस मात्र हे आजाराच्या हिशोबाने म्हणजे डोळ्याच्या रक्षणाच्या हिशोबाने विचार केला पाहिजे, शोभेच्या हिशोबाने त्याचा विचार करू नका. ओके. आणि चुकीच्या सवयी कुठल्या कुठल्या आहेत की ज्या डोळा तुमचा डॅमेज करतायत? कॉमन चुकीच्या सवयी. आता खरं तर थोडं ऐकायलाही घाण वाटतं आपल्याला, पण सांगायला हरकत नाही कारण ती गरजेची गोष्ट आहे. काही लोकांना नाकात सतत बोट घालायची सवय असते किंवा नाकातले केस उपटायची सवय असते. असं करणाऱ्या लोकांना तुम्हाला त्यांची अस्ती दृष्टी कमी व्हायला लागते. ह्याचं किंवा दात टोकरायची सवय आहे, त्या लोकांचा परिणाम दातावरती जसा येतो, म्हणजे बऱ्याचदा कसं होतं ते फटीत अडकलेली घाण असते, खातानाच आपण त्या पद्धतीने खायला पाहिजे किंवा कॅप्टेन बसून घेणं अपेक्षित आहे. पण दरवेळेला आणि किंवा काही लोकांना काहीच नाही प्रॉब्लेम, पण ती सवय असते. जसं कानात बोट घालायची सवय आहे, जसं नाकात बोट घालायची सवय आहे, तसं ते काडी घ्यायची आणि ते एकदम ना ते दात टोकरत बसायची, अशी ती गंमत करत जेवण झाल्यानंतरचा कार्यक्रम असतो. ही जी लोक करतात त्यांच्या डोळ्यावरती दृष्टीच्या हिशोबानं खूप मेजर इम्पॅक्ट येतो आणि हे करून ज्यांची दृष्टी गेली त्याला आणता येत नाही परत. ती गेली की गेली. ओके. हे नासा डॅमेज करणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचा परिणाम आता हे म्हटलं की लगेच आधुनिक शास्त्राचे लोक उठून उभी राहतात आणि सांगतात हे कुठं प्रूव्ह झाली दाखवा. आलं का लक्षात? अशी गंमत होते. त्यामुळे हे सांगणे अवघडून बसतं. पण ज्या लोकांना ह्या गोष्टीची सवय आहे त्यांना भविष्यात आपल्याला दृष्टी कमी होते, नसा खराब होतात हे दिसतं आणि त्याचा परिणाम लॉंग टर्म आपल्याला भोगायला लागतो. अच्छा. ओके. अजून काही अशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला विचारतो, त्या योग्य आहेत की अयोग्य तुम्ही सांगा. मध्यंतरी एक खूप फेमस झाली होती रील आणि वाचलं पण होतं मी या संदर्भात की सकाळी उठल्यानंतरची जी लाळ आहे आपली ती डोळ्यात घातल्यानंतर तुमची दृष्टी सुधारते. यामध्ये कितपत सत्य? अजिबात सत्य नाही. कसं होतंय म्हणजे तुम्ही कधीतरी हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. दात न घासता तुम्ही जरा तांदूळ घ्यायचे, चावून कोंबडी पुढं जर तुंकली आणि ती खाल्ली कोंबडी आणि सगळे तांदूळ तर जागच्या जागी मरेल कोंबडी. इतकी आपली ती विष असतात. त्यामुळे कोणतंही औषध असो किंवा हे अनुशापोटी घ्यायला, आयुर्वेदात बऱ्याचदा डोळ्यांची औषधं अनुशापोटी घ्यायला सांगतात. अनुशापोटी याचा अर्थ काही न खाता असा आहे. रिकामापोटी सकाळी तो रसायन काळ आहे. म्हणजे पेशी रिजनरेशन म्हणजे डेड पेशी तयार करायची ताकद फक्त आयुर्वेदात आहे आणि ते करायचं असेल तर त्याचा काळ विवेक्षित सांगितला. म्हणजे जेवणापूर्वी औषध घेतली की पोट साफ होतं, रात्री झोपताना औषध घेतली की मेंदू आणि गळ्याच्या वरचे विकार काम करतात. तसंच काही मेलेले पेशी जिवंत करायचे असेल तर सकाळी रसायन काळी घ्यायला सांगितले, तर ते सकाळी घेणं अपेक्षित आहे. ओके. तोंडातली लाळ हे अंजन म्हणून डोळ्यात ज्यावेळेला घालतो ना ते बऱ्याचदा काट्यानं काटा काढणं ही प्रोसेस आहे. म्हणजे ते बऱ्याचदा मी सांगत असतो की विष चिकित्सा करताना बऱ्याचदा आयुर्वेदात विष वापरायची पद्धत आहे. मग जांगविष आणि अशा गोष्टींचा विचार केला जातो. तर तसं ही जी विष आहेत म्हणजे विषाचा परिणाम डोळ्यावरती झाला तर काही ठराविक कंडिशनमध्ये ह्या लाळेचा वापर केला गेला आहे. ते कुठलं तर एखादी गोष्ट उचलली जाते आणि सरसकट सगळ्यांना चिकटवली जाते, ते चुकीचं आहे. त्यामुळे लाळ डोळ्यात घालणं अतिशय चुकीचं आहे. ते कुणीही करू नये. बऱ्याचदा लाळ डोळ्यात घालण्याने डोळ्याचे विकार वाढतात. त्यामुळे लाळ डोळ्यात घालणं अतिशय चुकीचं आहे. अच्छा. ओके. अजून कुठले भन्नाट असे उपाय करून येतात तुमच्याकडे पेशंट काही काही वेगळे वेगळे की जे नाही केले पाहिजेत? अगदी म्हणजे बऱ्याचदा जसं सांगतो की सर्दीच्या औषधांच्या बाबतीत होतं बऱ्याचदा असं की सर्दीची औषधं सततची म्हणजे भन्नाट उपाय म्हणजे काय होतं, आता जसं मी म्हटलं की शिक्षणानं अर्धवटपणा वाढलाय की डॉक्टरकडे जायचंच नाही. सर्दी झाली की मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेऊन यायची. म्हणजे मी तुम्हाला किस्सा सांगतो. एक 16 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती. तिला 12व्या वर्षापासून सर्दी होती. 12व्या वर्षापासून सततची सर्दी. तिचा काका डॉक्टर होता. एकदा काकांना औषध दिल्यानंतर काका पुण्यात राहणारा, मुलगी सांगलीकडची राहणारी. काकांना औषध लिहून दिल्यानंतर सर्दी होईल त्यावेळी ती घेऊन यायची, औषधं घ्यायची. काकाने परत विचारलं नाही तुझी सर्दी बरी झाली का, आणि मुलीनेही सांगितलं नाही. आणि नंतर तिला रातांदळेपणासारखी लक्षण दिसायला लागली. रात्री दिसणं पूर्ण बंद व्हायला लागलं, दिसच ना.
मग ते ओळखीचे होते म्हणून त्यांनी सांगितलं की डोळ्याचे डॉक्टर आहेत, जा दाखवून घे. बघितलं तर नाक वाकडं झालं होतं सर्दीमुळे ऑलरेडी. बऱ्याचदा म्हणतो ना आपण नाकात हाड वाढले, हाड वाढतं. तर एक अँटी ॲलर्जिक औषधी ती पोरगी सततची घेत होती. आता पोरांकडे पूर्वीसारखं राहिलेलं नाही की खायला पैसे नसतात, खाऊसाठी पॉकेट मनी दिलेलीच असायचा. ती पोरगी सर्दीचं औषध खाऊसारखं खात होती, न विचारता खात होती. आणि तिनं रात्री दिसायचं कमी झालं होतं. तिला केस हिस्ट्री घेताना ती सांगायलाच तयार नाही. मग जनरली आयुर्वेदात तुम्ही बघितलं असेल की नाडी बघून औषध दिलं जातं. तसं नाडी बघितल्यानंतर लक्षात आलं की अतिरिक्त औषधांचं सेवन झालंय. तिला विचारलं, ती बोलत नव्हती. मी त्या दिवशी तिला बोललो नाही, औषधं चालू केली. तिला सांगितलं काही घेत असतील तर बंद कर. औषधं चालू केल्यानंतर सर्दीचा उतारा झाला, सर्दी कमी व्हायला लागली. आणि मग पुढच्या महिन्यात ती जरा ओपन व्हायला लागली आणि तिने मला सांगितले की मी XYZ औषध हे बरीच वर्ष झाली मी काकाने सांगितल्यापासून घेते. बरं. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या पुरीचं लिव्हर फंक्शन खूप हॅम्पर झालं होतं. सर्दी तर जिरलेली होतीच, नाकातलं हाडी वाढलं होतं आणि रात्री दिसायचं कमी झालं होतं. मग त्या व्यक्तीच्या बाबतीत सर्दीची ट्रीटमेंट तर करायची लागली, पण मला विषाची चिकित्सा करायला लागली. विष चिकित्सा ह्याच्यासाठी आधुनिक शास्त्राचा औषधांचा अतिरेक मारा झाला तर त्याची ट्रीटमेंट विषाच्यासारखी करावी लागते. आणि ती केल्यानंतर मग सर्दी कमी झाली आणि तो रातांदळपणासारखी जी सिम्पटम आहे ती कमी झाली. म्हणजे इतका मेजर इम्पॅक्ट. म्हणजे जसं नाकातले केस उपटणं आहे, डोळ्यातले काजळ वेगळ्या पद्धतीने घालणं आहे, तसंच हे औषधांचा अतिरेक अननेसेसरी किंवा कन्सल्ट न करता घेणं हेही तितकंच डोळ्यांसाठी घातक आहे. डोळ्यासंदर्भातला एक खूप कॉमन आजार की जो कायमच लहानपणी शाळेमध्ये तर बघायलाच मिळायचं, तो म्हणजे रांजणवाडी. रांजणवाडीचा थेट डोळ्याशी संबंध आहे का, आणि रांजणवाडीवर साधा उपाय काय आहे? काय आहे म्हणजे शरीर एक काहीतरी रिफ्लेक्शन दाखवतं, प्रत्येक वेळेला दाखवतं. आता पोटात पित्त बिघडले तर सिम्पटम शरीर कुठे दाखवतं? गळ्याच्या ठिकाणी. जवळजवळ गळ्यात होते ना, पोटात नाही होत. फार कमी लोकांना पोटात होते. पण हे पित्त बिघडतं कुठं? डिओडिनम म्हणजे स्टमकच्या खालचा पार्ट आहे ना, तिथं पित्त बिघडतं. पण सिम्पटम मात्र गळ्याच्या ठिकाणी जाणवतं. त्यामुळे रांजणवाडी हे मुळात डोळ्याचा आजार आहे का? दिसताना डोळ्याचा दिसतो पण मुळात डोळ्याचा नाही. मग हे सांगितले की लोक म्हणतील अरे हे काय प्रकरण? तर तो खरा आहे रक्तातल्या पित्ताशी आणि लिव्हरशी संबंधित विकार आहे. ज्या वेळेला रक्तात खूप पित्त वाढायला लागतं, तुम्ही आठवून बघा किंवा तुम्हाला झालं असेल किंवा कोणाला झालं असेल तर त्याला विचारून बघा. ज्यावेळेला खूप जागरण झाले, ज्यावेळेला खूप घाणेरडं खाण्यात आले, त्यामुळे तुमची शेड्यूलच खूप विचित्र झाले, अशा वेळेला रांजणवाडी येते. म्हणजे पित्त वाढल्यानंतर येते. डोळ्यातच वाढतं का पित्त? नाही, ते शरीरात वाढलेलं असतं. आणि शरीर प्रत्येक व्यक्ती परत्वे कुठे ना कुठे सिम्पटम वेगळीकडे होतं. काही लोकांना जागरण झालं, बाहेरचं खाण्यात झालं तर मुळव्याध होते, काहींना ओकाऱ्या होतात, काहींना स्किनचा प्रॉब्लेम होता, आणि काही लोकांना रांजणवाडी यायला लागते. म्हणजे धोकादायक का? तर रांजणवाडी आजार फार क्षुल्लक आहे, तो मोठा नाही. त्या पित्ताचं, शरीरात वाढलेल्या त्या पित्ताचं त्या व्यक्तीच्या बाबतीत रिफ्लेक्शन डोळ्यावर यायला लागले, ह्याचं द्योतक किंवा त्याचं सिम्पटम म्हणून रांजणवाडी येते. मग आपण काय करतो? त्याला घरच्या घरी तोडगे करतो. म्हणजे काही लोक रांजणाचा तुकडा लावतात, काही वेळेला काळी मिरी असते. म्हणजे आम्ही वैद्य लोक बऱ्याचदा सांगतो, जर गाठ आली असेल तर काळी मिरी घ्या, दह्याचं पाणी घ्या, त्यात ती पेस्ट करा, माचीसनं वरती लावा, ती फुटून जाते फुटून. हे सगळे तोडगे केल्यानंतर रांजणवाडी जाते ना. पण जसं मूतखडा वारंवार होतो तसे काही लोकांना फ्रिक्वेंटली रांजणवाडी यायला लागते. ही तर खरी मेक आहे. बरं, एक वेळेला येऊन गेली रांजणवाडी, जागरण झाले आणि परत 10 वर्ष नाही तर काही प्रॉब्लेम येत नाही. पण ज्या लोकांना फ्रिक्वेंटली रांजणवाडी यायला लागते त्यांनी हे समजून जायचं की पुढं डोळ्याचा मोठा आजार 100% होणार. मग तो चष्मा लागण्यापासून ते नसांना सूज येण्यापर्यंत, म्हणजे ऑप्टिक न्यूरायटिस सारख्या मोठ्या आजारापर्यंत सुद्धा ह्या रांजणवाडीचा परिणाम यायला लागतो. ह्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा ड्रिंक करणारी लोक आहेत, ज्यावेळेला नॉनव्हेज खाणारी लोक आहेत, बाहेरचं सतत खाणारी लोक आहेत, म्हणजे सततचं पित्त रक्तात साठायला लागलं तर डोळ्यावर रिफ्लेक्ट करतं. आता हेच जर सपोज कोठ्यावरती पित्त रिफ्लेक्ट करायला लागलं तर मग काय होईल? पोटात डम्म व्हायला लागेल, गॅसेस व्हायला लागतील, अजीर्ण होईल, आणि ह्याचं टोकाचं पाऊल म्हणजे संडासच्या मार्गातनं रक्त पडणं. तसं डोळ्याच्या बाबतीत रांजणवाडी नंतर टोकाचं पाऊल म्हणजे अंधत्व. त्यामुळे वाटते तितकं ते सहजासहजी किंवा लाईटली घेण्यासारखं प्रकरण तर बिलकुलच नाही. पण त्याची ट्रीटमेंट मात्र फार सोपी आहे. म्हणजे रांजणवाडी ज्याला वारंवार होते त्यांना फक्त जे चुकतंय ते आता आपण, म्हणजे बऱ्याच वेळ होतं ना, मी काय चुकते हे आपल्याला माहीत नाही. जर वैद्यांकडे गेले, त्याची दिनचर्या सांगितली आणि त्या वैद्यानं तो दोष दाखवून दिला, तेवढा तो पार्ट काढला की तुमची रांजणवाडी यायची बंद होते. आणि मग त्याचे पुढचं कॉम्प्लिकेशन हे टळतं. त्यामुळे जेवढं लाईटली घेतोय तेवढं लाईटली घेण्यासारखं नाही. म्हणजे तुम्हाला रांजणवाडीसोबतच विषय निघाला म्हणून सांगतो, गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया आणि निमोनिया ही 6 आजारपणा अशी आहेत जी विशेष शरीरात राहिली की भयंकर परिणाम डोळ्यावरती नंतर दृष्टी कमी होते. आणि नेमकी ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे काविळीच्या उदाहरण द्यायचं झालं, कावीळ होऊन गेली
की रिपोर्ट नॉर्मल आले की हा पठ्ठ्या खायला मोकळा झाला. खरं तर कावीळ होऊन गेल्यानंतर 1 वर्ष पथ्य पाळणं क्रमप्राप्त आहे, नाहीतर कायमस्वरूपी लिव्हरचा बिघाड व्हायला लागतो. हे कावीळनंतर बऱ्याचदा बघा काही लोकांना फार लहान वयात शुगर डिटेक्ट व्हायला लागते, हायपर टेन्शन येतं, पोटाचे आजार तर मागच लागतात. मग त्यांची बॅक हिस्ट्री घेतली की लक्षात येतं कावीळ झाली होती, 2दा मला कावीळ झाली नाही, 15 दिवसात माझी कावीळ गेली. मग पथ्य पाळलंस का बाबा? हां, 15 दिवस पाळलं, त्यानंतर रुटीन चालू. खरं तर काविळीनंतर लिव्हर रिसेट व्हायला जवळपास 8 महिने ते वर्षभराचा कालावधी लागतो, आणि तोपर्यंत तुम्हाला काही त्रास नसताना सुद्धा पथ्य पाळणं फार गरजेची गोष्ट आहे, आणि तेच नेमकं होत नाही. तसंच रांजणवाडीच्या बाबतीत, रांजणवाडीत असेल तर मात्र लगेच भली मग ते जागरण असेल, पोटात आजार असेल, त्याची ट्रीटमेंट लगेच करून घ्यावी, म्हणजे रांजणवाडी पटकन जाते आणि परत त्याचं दुष्परिणाम म्हणून डोळ्याला काही त्रास होत. अच्छा, आणखी एक वर्षभरातून एक साथ ही ठरलेली आहे वार्षिक कॅलेंडरमध्ये, ती म्हणजे डोळे येणे. बरोबर. डोळे का बरं येतात, आणि साथीमध्ये पण आपण काय उपचार किंवा काळजी घेतली पाहिजे जेणेकरून डोळे येणार नाही, आणि डोळे आले असतील तर सोपे घरगुती उपाय काय आहेत? फार सोपं आहे आणि खरं तर फारच चांगली गोष्ट आहे. डोळे आले, काही प्रिकॉशन घेतल्या की तुम्ही बघितलं असेल बघा, डोळे आले की आपण फार घाबरतो का, अरे बाबा गॉगल घाल, आम्हाला नको लागला. म्हणजे घरातही तेच होतं. आणि एकदा आले की सर्दी जशी येते तशी ती एकदा सर्दी आली की घरभर व्यापते ना, तसं डोळा आले की सगळ्यांना होते. ह्याचं कारण ते सिक्रिशन्स लागतात, ती लागणी होती, इन्फेक्शन दुसऱ्याला स्प्रेड होतंच, कारण तो दुसऱ्याला पसरणाराच आजार आहे. गॉगल घालणं हे जशी प्रिकॉशन आहे, त्याच्यापेक्षा जास्त साध्या साध्या घरगुती गोष्टी सांगतो. डोळा आला की जनरली 7, 10, 12 दिवस जातच लोकांचं. पण आयुर्वेदिक पद्धतीनं, म्हणजे जसे ही चपराक आहे लोकांना, जी लोक म्हणतात की आयुर्वेदिक औषधांना गुण लेट येतो, त्या डोळ्यांच्या ज्यांना डोळे येतात त्यांच्यासाठी मी सांगतो, एवढं करून जरी बघितलं ना तरी त्यांना लक्षात येईल, आधुनिक शास्त्राहीपेक्षा फार पटकन कमी होतं. डोळे आले की पहिला उपाय काय असतो तर लंघन. खायचं नाही. उपवास करतो ना आपण, तसाच 1 दिवस कडकडीत उपवास केला आणि पुढचे 2 दिवस जर मुगाची खिचडी खाल्ली तर त्याचा भर पहिल्या दिवशीच जातो. बरं. हा पहिला सगळ्यात मोठा उपाय. दुसरा, सलग 3 दिवस रात्री झोपताना अर्धा कप दुधातनं 2 चमचे एरंड तेल घेणं. तिसरा उपाय, हळदीचं पाणी करून त्यात रुमाल डीप करायचा, तो वाळवायचा आणि तोच रुमाल तुमचा डोळा पुसायला वापरायचा. ह्या त्या साध्या 3 गोष्टी केल्या, कोणतंही औषध न वापरता ह्या साध्या 3 जरी गोष्टी केल्या तरी तुमचा डोळा 2 ते 3 दिवसात सेटल होतो. म्हणजे पहिल्या दिवशीचं लंघन झालं की दुसऱ्या दिवशी जवळपास 40 ते 60% डोळा तर निवळलेलाच असतो. म्हणजे इतका परिणाम ह्या गोष्टी, साध्या साध्या गोष्टींचा आहे. आता लोक मग काय म्हणतील, अरे लंघन म्हणजे घरच्या घरी काही तो तोडगा सांगलेला असतो. घरच्या घरी नाही, तो ट्रीटमेंटला आयुर्वेदात खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे खूप आजारांमध्ये लंघन सांगून ठेवले, कोणत्याही औषधापेक्षा ते जास्त काम करतं. तसा तो पार्ट डोळे येण्याच्या बाबतीत लंघन, रात्री एरंड तेल आणि हळदीच्या पाण्यानं भिजवलेल्या रुमालानं डोळे पुसणं, ह्या गोष्टी केल्या की तुमचा डोळा लगेच नॉर्मल होतो. आता ते नाही केलं तर मग मात्र बऱ्याच वेळेला, जसं आयुर्वेदात सगळ्या आजाराचं मूळ ताप सांगून ठेवलाय, ज्वर. हां, ज्वर म्हणजे काय, देह इंद्रिय मनसंताप. देह इंद्रिय मनसंताप म्हणजे देहाचं, मनाचा, इंद्रियांचा संताप आहे. म्हणजे बऱ्याचदा जी चिडचिड करणारी बाई असते ना एखादी, त्याची आम्ही ट्रीटमेंट तापाची करतो. तापाची औषध दिली की तिची चिडचिड कमी होते. म्हणजे तो मनाचा संताप आहे ना, मी काय म्हणतो लक्षात आलं, त्याची ट्रीटमेंट करताना तो ज्वर हा निदान करून मग ट्रीटमेंट करतो. तसं आयुर्वेदिक निदान आहे. तसं सगळ्या आजारात, बऱ्याच आजारांच्या सुरुवातीचा मूळ कारण बऱ्याचदा ज्वर म्हणजे ताप येऊन गेलाय, म्हणजे जसं मगाशी सांगितलं, ताप येऊन गेलाय, कावीळ झाली, ताप येऊन गेलाय, तुम्हाला हाडीताप बसलेला असतो ना, मग शरीराचा क्षय होऊन गेलाय, ताप येऊन गेलाय, शुगर डिटेक्ट झाली. हे अशी जशी तापाच्या बाबतीत आहे, तसं डोळ्याच्या सगळ्या आजाराचं मूळ डोळे येणे आहे. जर डोळे येऊन गेले असतील आणि त्याची योग्य चिकित्सा केली नसेल तर मग वात पित्त कफाच्या हिशोबानं दोष जसे असतील त्या अनुषंगानं भविष्यात तुम्हाला डोळ्याचे वेगवेगळे आजार मागे लागतात. त्यामुळं ते टाळायचं असेल तर तुम्ही आधुनिक शास्त्राचे औषध वापरायला अजिबातच नकार नाही, पण मी सांगतो ह्या गोष्टी केल्या तर फारसं काही करायची वेळच येत नाही. त्यामुळे डोळे येणे ह्याच्याकडे तितकं लाईटली न घेता काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे, म्हणजे पुढचं कॉम्प्लिकेशन टाळता येऊ शकतात. अच्छा, अजून एक खूप कॉमन प्रॅक्टिस सध्या झालेली आहे, ती म्हणजे तुम्हाला जर नंबर असेल आणि 3-4च्या वर जर असेल तर चष्मा घालवण्यासाठी लेझर ट्रीटमेंट करणे. तर खूप कॉमन प्रॅक्टिस जरी झाली असली तरी ती चांगली आहे का, आणि जर दॅट इज नॉट गुड तर का बरं? मुळात लॅसिक जी सर्जरी सांगितली जाते ती करावी न करावी ते व्यक्तीपर्यंत. आयुर्वेदाच्या बाबतीत म्हणाल तर मी हे लॅसिक सर्जरीला विरोध सांगेन. ह्याचं कारण असं, मुळात नंबर लागतो म्हणजे काय, डोळ्याचा शेप बदललाय तुमचा, तो लांबी वाढली किंवा कमी झाली. म्हणजे जसं 40चा नंबर आहे ती लांबी कमी झाली, मायोपिया म्हणतो आपण, डोळे लांबी वाढली असं म्हणतो. तो ती लांबी कमी करता येते का, ती लांबी वाढू नये म्हणून काही करता येते का, हा मूळ आजाराचा म्हणजे गाभा आहे.
जनरल नंबर लागताना काय होतं, 2 गोष्टी असतात. एक तर दिसणं कमी होतं किंवा दुखावा असतो. मग तो दुखावा डोळ्यात असेल किंवा डोक्यात असेल. काही लोकांचं डोकं दुखतं, मग चेक करतो, नंबर लागलेला असतो. काही लोकांचं डोळे दुखतात, मग चेक करतो की नंबर लागलेला असतो. किंवा दिसणं कमी व्हायला लागतं. हे सिम्पटम का दिसायला लागतात? काहीतरी शरीरात बदल झाला. जसं ॲलर्जीच्या बाबतीत आहे की आधी काहीच नव्हतं, वयाच्या 40ला काहीतरी खाल्ल्याने ॲलर्जी आली, तर त्याला शिंकाच येतात, अगरबत्तीचा वासाने शिंकाच आली, हे खाल्ले की पोटच फुगले आणि अंग सुजले. अरे हे आधी नव्हतं ना. म्हणजे त्या 40 वयोगटापर्यंत तुझ्या शरीरात असे काहीतरी बदल झालेत ज्याच्यामुळे ती गोष्ट तुला सूट होत नाही. तो बदल काढणं अपेक्षित आहे ना. मी काय म्हणतो लक्षात आलं. तसं डोळ्यातली लांबी वाढली किंवा कमी झालेलं म्हणजे वयाचा परिणाम आहे, तो आपल्याला बदलता येत नाही. पण लांबलेली लांबी जी आहे, डोळ्याची लांबी वाढलेली आहे, ती का वाढली? ती सर्दी आहे म्हणून वाढलेली आहे, त्याचा परिणाम म्हणून आहे का, मलावस्तंभामुळे आहे का, कॉम्प्युटरचा अतिरेक वापर करून झालेला आहे का, इतर काही गोष्टींचा आहे, किंवा आयुर्वेदात एक तिमिर नावाचा आजार आहे. तर वात पित्त कफानं तो तिमिर होतो. रक्तदृष्टीमुळेही तिमिर नावाचा आजार आहे. त्या सुरुवातीला जाडी केस माशी दिसते, दिसणं कमी व्हायला लागतं. त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं तर मग परत दिसण्याचं प्रमाण आणखीन कमी व्हायला लागतं आणि मग नंबरही लागतो आपल्याला. तर तो दोष काढला तर आपल्याला नंबर कमी करणं, घालवणं ह्या गोष्टी करता येऊ शकतात. सगळ्यांचा नंबर जातो का? नाही जात. त्याला एक विवेक्षित नंबर असणं अपेक्षित आहे. जर 20 नंबर आहे आणि तो आला आणि मला नंबर घालवा म्हटलं तर शक्य नाही. मग अशा वेळेला नंबर घालवणं हा प्रेफरन्स नसतो, त्याचा डोळा वाचवणं हा प्रेफरन्स आहे. म्हणजे का, -10च्या वरती जेव्हा नंबर जायला लागतो, म्हणजे आता एखादा रबर घ्या, 1 सेंटीमीटरचा रबर घेतला तर तो ताणणार आहे, पण त्याची ती कपॅसिटी आहे, तो किती ताणला जाईल. एका लिमिटपेक्षा जो ताणला गेला तर तो रबर तुटेल. तसं म्हणजे बरी इलेस्टिसिटी असेल पण त्याची कपॅसिटी आहे. तशी डोळ्याची मॅक्झिमम कपॅसिटी -10 पर्यंत आपण मानू शकतो. त्याच्यावरती जर नंबर जायला लागला तर भविष्यात कधीही त्या व्यक्तीचा पडदा फाटू शकतो. मग अशा व्यक्तीचा नंबर घालवणं हा प्रेफरन्स असता कामा नये. मी का सांगतोय बघा, कारण इथं नंबर घालवलेला लॅसिक हे म्हणजे नंबर घालवण्याचा प्रेफरन्स आहे. म्हणून मी हे सांगतोय, नंबर 10 आहे आणि तुम्ही लॅसिक करताय, चालणार आहे का नाही? तुम्हाला नंबर घालवणं इतपतच मर्यादित आहे. ती प्रोसिजर योग्य अयोग्य ह्याच्यापेक्षा तुम्ही कशासाठी करताय तुमचा उद्देश क्लिअर पाहिजे ना. तुमचं डोळं 10, 11, 12 नंबर असताना तुमचा पडदा सुस्थितीत असला पाहिजे, तुमचा डोळा गेला नाही पाहिजे भविष्यात, हा तुमचा प्रेफरन्स असायला पाहिजे. मग लॅसिक केल्यानंतर काय होतं, तुमचा चष्म्याचा नंबर तात्पुरत्या स्वरूपात जातो. काही काही लोकांना तो लॅसिक केल्यानंतर 2, 5, 7 वर्षात परत येतो. म्हणजे नंबर घालवणं उद्देश तुमचा सफल नाही झालेला, तो परत आलेला आहे. आणि बऱ्याच लोकांना लॅसिक नंतर ड्राय आय बसणं, डोळे लाल होणं, डोळ्याला ठणक लागणं हे कायमस्वरूपी चिकटतं. दुसरी गोष्ट, पडद्यात बदल नाही ना झाला. लॅसिक केलं, तुम्ही चष्मा घालवला, काही दिवसांनी तो चष्मा येतोच परत, पण काही काळापुरता तरी तुमचा तो चष्मा दूर गेलाय, पण पडद्याची स्थिती तुमची तशीच आहे. मग आपल्याला उद्देश पडदा नॉर्मल करणं असतं. पडदा नॉर्मल नाही केला तर मात्र भविष्यात अंधत्व येतं. त्यामुळं माझा लॅसिकला विरोध आहे. लॅसिक करायला हरकत नसतं, पण लॅसिकचे कॉम्प्लिकेशन ह्या पद्धतीनं होतात. आणि पडद्याकडे मात्र बऱ्याचदा असं पेशंटचं होतं की लॅसिक केलं म्हणजे मी ओके झालो, आणि मग डोळ्याची काळजी घेतली जात नाही, नंबर परत वाढतो, पडदा डॅमेज होतो आणि अंधत्व येतं. मग ते नाही केलं तर मात्र काळजी घेतली जाते आणि मग आपल्याला चष्मा कमी करता येतो. ओके, अगदी शेवटच्या काही प्रश्नांकडे येतोय मी. आता नंबरच्या रिलेटेड हे प्रश्न आहेत की नंबर रिव्हर्स करता येतो का आयुर्वेदिक ट्रीटमेंट्सनी जर लॅसिक करायचं नसेल तर, आणि नंबर कायमचा घालवताच येतो का? येतो. म्हणजे जर 3, 3.5 पर्यंत नंबर असतील तर त्यांचे आपल्याला नंबर घालवता येतात. त्याच्यावरती नंबर असेल तर सगळ्यांचा नंबर नाही घालवता येत. काही लोकांचं कसं होतं, काही लोकांचा झपाट्यानं नंबर वाढत असतो, काही लोकांचा ऑलरेडी माझ्याकडे येताना नंबर खूप हेवी असतो, 10, 11, 12, आणि काही लोकांचा 2.5-3च्या घरात असतो, तो नंबर घालवता येतो. जो झपाट्यानं वाढतोय त्याची ग्रोथ आपल्याला थांबवता येते. पण 10, 11, 12 नंबर असणारे नंबर घालवता येत नाही. अशा बाबतीत आपल्याला तो नंबर कमी करणं अपेक्षित असतं. जर त्याची लेंथ कमी केली तर नंबर कमी होतो, ताणलेला पडदा नॉर्मल व्हायला लागतो, थिकनेस पडद्याची वाढायला लागते आणि आयुष्यभरासाठी डोळा सेव्ह करता येतो. त्यामुळं नंबर जास्त असणाऱ्या लोकांनी नंबर घालवण्याच्या फंदात न पडता, म्हणजे कोणत्याही ट्रीटमेंट ना आधुनिक शास्त्राच्या ना आयुर्वेदाच्या, नंबर घालवायच्या भानगडीत पडून चालतच नाही. त्यांचा डोळा सेव्ह करायच्या भानगडीत पडलं पाहिजे, तर ते कायमस्वरूपी त्यांचं अंधत्व टाळता येऊ शकतं. हा, ज्यांचे शक्य आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, एवढ्या आकड्यापर्यंत असेल, वय वर्ष 25च्या आत असेल आणि सगळं म्हणजे कोठ्याचे काही मेजर विकार नसतील, ते सगळं तपासूनच लक्षात येतं. आपल्याला काही लोकांचे नंबर घालवता येतात, काही लोकांची चष्म्याची वाढ पूर्ण थांबवता येते आणि काही लोकांचे चष्म्याचे नंबर आपल्याला कमी करता येतात. ते आता व्यक्ती परत्वे ते कोणत्या कॅटेगरीत बसतात त्यानुसार ते आपण डायग्नोज करून आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट असते. अच्छा, म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंटने नंबर हा मॅनेज करता येऊ शकतो. आणि नंबर चेक कसा करता तुम्ही? चष्मा म्हणजे जे आधुनिक शास्त्राची ती पद्धत आहे, ग्लास देणं,
ते व्हिजन बघणं त्या आधुनिक शास्त्राच्या पद्धतीनं टेक्निकनंच आपण नंबर चेक करत असतो. म्हणजे जनरल पद्धत ती कॉमन सगळीकडे वापरली जाते. वा, क्या बात आहे. खरं तर खूप मिसकन्सेप्शन्स आज क्लिअर झाल्यात. माझ्या स्वतःच्या पण होत्या. मी स्वतः पण चष्मा वापरणार आहे, माझाही नंबर भरपूर आहे. पण तुम्ही खूप सुंदर उत्तर दिली डॉक्टर, आणि आमच्या प्रेक्षकांसाठी हे पत्र दिलं की जेणेकरून त्यांचे डोळे उघडतील आणि काही अडचण असेल तर ते तुमच्याकडे नक्की येतील. आपण पुन्हा भेटूच या, कारण फक्त डोळा नाही, तुमच्या भरपूर स्पेशालिटी आहेत आणि आयुर्वेदाकडे त्या सगळ्या ह्याची उत्तर आहेत असं तुमचं जे म्हणणं आहे. अगदी बरोबर. त्या विषयात आम्ही तुमची टेस्ट करण्यासाठी तुम्हाला पुन्हा बोलू. खूप खूप थँक्यू. मित्रांनो, हे होते डॉक्टर आबासाहेब गडदे. जसं मी म्हटलं की डोळे हे आपल्याला सृष्टी दाखवतात, डोळे हे जग दाखवतात. त्यामुळे डोळा हा नाजूक अवयव जो आहे तो तितकाच नाजूकपणे हाताळला गेला पाहिजे. अनेक चुकीच्या सवयी ज्या आहेत त्या कशा आपण जास्तीत जास्त टाळू शकतो, आयुर्वेदाला जवळ करून डोळ्याचं आरोग्य असं अजून कसं आपण चांगलं करू शकतो, या संदर्भातल्या गप्पा होत्या. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर डॉक्टरांना कन्सल्ट करायचं असेल तर त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहोत, त्याही नक्की चेक करा. आणि तुम्हाला कुठला अजून विषय त्यांच्याकडून ऐकायला आवडेल हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.